आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी संपावर गेले आहेत. रस्त्यावरती शेतकऱ्यांचा उद्रेक दिसतोय. सरकारी यंत्रणा हा संप हाताळताना कमी पडते आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनाच टार्गेट केलेलं आहे. या शेतकरी संपाच्या आड काँग्रेस राष्ट्रवादी हिंसा घडवण्याचा प्रयत्न करते आहे असा सनसनाटी आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. त्यामुळं जे विरोधक आतापर्यंत गप्प होते ते कदाचित या संपात उतरतील आणि पुन्हा सरकारवरच निशाणा साधतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुसरीकडं एक शहरी मध्यम वर्ग आहे, त्याला असं वाटतंय की शेतकरी संपामध्ये दुधाची नासाडी होते आहे, अन्नधान्याची नासाडी होते आहे. पण त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमच्या दुधाला भाव मिळत नसेल, मधल्यामध्ये व्यापारी दलाल यांची साखळी कमिशन खात असेल तरी सरकारचा कुठलाही अंकुश नाही. अशा वेळी हे दूध आम्ही रस्त्यावरती फेकलं ओतलं तर त्यात काय बिघडतंय. त्यामुळं शेतकऱ्यांची मानसिकता समजून घेण्यात पुन्हा शहरी वर्ग हा कमी पडतोय आणि त्यात सत्ताधारी हे संपाबाबत बेदखल आहेत अशी वक्तव्य येत आहेत. भाजपच्या प्रवक्त्यांकडनं जी काही वक्तव्य आली, नेत्यांकडनं जी काही वक्तव्य आली, त्यामुळं शेतकऱ्यांचा रोष वाढलेला आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संप चिघळण्याच्या परिस्थितीत आहे. संपाच्या पहिल्या दिवशीच जर का असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं असेल तर मग सरकारला, मुख्यमंत्र्यांना या संपाची वेळीच दखल घ्यावी लागेल. ही धोक्याची घंटा आहे हे कोणीही स्पष्टपणे सांगू शकेल. एकूणच या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. देशातला पहिला शेतकरी संप महाराष्ट्रात होणं हे सरकारचं अपयश आहे का? स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा शेतकऱ्यांचा हा संप झालेला आहे. त्यामुळं भाजप सरकारचं हे अपयश आहे का, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 1, व्यापारी दलालांवर सरकारी अंकुश नसल्यामुळं शेतमालाचे भाव ऐन वेळी गडगडले जातात का किंवा गडगडतात का? मुद्दा क्रमांक 2, भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमधून शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश गेलाय का? मुद्दा क्रमांक 3, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही हे जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी आज ठोस भूमिका घेतली आहे का? मुद्दा क्रमांक 4, शेतकरी संपाच्या आड काँग्रेस राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप पटतोय का? मुद्दा क्रमांक 5, मराठा मोर्चाप्रमाणेच शेतकरी संपाचं लोण पसरण्याची शक्यता दिसते का? हे होते चर्चेचे मुद्दे. मी या चर्चेत जे मान्यवर आज सहभागी होत आहेत त्यांची ओळख करून देतो. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रवक्त्या विद्याताई चव्हाण. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे सुद्धा आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक समर खडस सुद्धा आहेत. आपल्यासोबत सांगलीहून शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील सुद्धा आहेत. आपल्यासोबत राज्य सरचिटणीस आहेत किसान सभेचे डॉक्टर अजित आहेत. बळीराजा ही शेतकरी संघटना आहे, तिचे नेते संजय पाटील सुद्धा आहेत. आणि आपल्यासोबत खास विनंतीवरून सरकारच्या वतीनं हा संपूर्ण कार्यक्रम भर ते आपल्यासोबत राहणार आहेत याची ग्वाही मी त्यांच्याकडनं आधीच घेणार आहे. ते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. सदाभाऊ खोत आणि सर्व पाहुणे यांचं मी स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतोय. मी सर्वात आधी जातोय डॉक्टर अजित नवले यांच्याकडं. अजित नवले, आज जो शेतकऱ्यांचा संप सुरू झालेला आहे
त्याचा तुम्ही सुद्धा एक भाग आहात. जी समन्वय समिती आहे त्याचा तुम्ही एक घटक आहात. हा जो शेतकरी संप होता, ज्या पद्धतीने तो होतोय, हीच उग्र अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडनं रस्त्यावरती तुम्हाला अपेक्षित होती की संप हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसते? मुळात ही जी प्रतिक्रिया आहे ही अपेक्षित प्रतिक्रिया होती. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खदखद आहे. विशेषतः शेतकऱ्यांची जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये खूप खदखद आहे. आपल्या बापाला, आपल्या आईला आत्तापर्यंत कोणी लुटलं आणि कसं लुटलं हे आज ह्या तरुण शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे. त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि म्हणून हा दिवस उगवणार होता याच्याबद्दल कोणत्याच्याही मनामध्ये शंका नव्हती. आज तो दिवस उगवला आहे. ही सुरुवात आहे. शेतकऱ्यांचा असंतोष व्यक्त होण्याची ही सुरुवात आहे. जर याच्यात वेळीच दखल घेतली गेली नाही, केवळ नेते बदलून किंवा केवळ सरकार बदलून नव्हे तर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्था बदलाचे जोपर्यंत प्रयत्न होणार नाहीत तोपर्यंत ही खदखद दूर होणार नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की हा संप येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी शेतकऱ्यांची क्रांती उभी करणारा, इशारा देणारा हा संप आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं आहे. मी पुन्हा जाणार आहे संजय पाटील, जे बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांच्याकडं. संजय पाटील, तुम्ही सुद्धा या समन्वय समितीचे घटक आहात शेतकऱ्यांच्या. खरंच तुम्हाला असं वाटतं की सरकारनं पुरेशी गंभीरता किंवा पुरेसं गांभीर्य या शेतकरी संपाबाबत दाखवलं नाही? 2 बैठका मुख्यमंत्र्यांनी केल्या. पहिली बैठक म्हणजे पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांबरोबर, ज्याची मध्यस्थी खुद्द विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. आणि त्यानंतर संपाच्या 1 दिवस आधी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीनं जे किसान क्रांतीचे नेते असतील, जयाजी सूर्यवंशी किंवा इतर काही शेतकरी नेते असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाली. ह्या दोन्ही चर्चा विस्कटल्या फिसकटल्या, त्यातनं काहीही निघालं नाही आणि शेतकरी संपावरती गेलेला आहे. सरकारनं पुरेशी दखल या संपाची घेतली नाही असं तुम्हाला वाटतंय? अगदी बरोबर आहे. सरकारनं या संपाची पुरेशी दखल तर घेतलेलीच नाही. उलट पक्षी हा संप कसा मोडला जाईल, याच्यामध्ये कशी दुफळी निर्माण होईल, शेतकऱ्यामध्ये आपण कशा पद्धतीनं वेगळी एक दिशाभूल करून त्यांना भूलथापा देऊन पुन्हा आणखी त्यांना आपण फसवू शकू, अशा प्रकारचाच सरकारनं विचार केला की 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राची ज्या राजाने निर्मिती केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यामध्ये शेतकऱ्यांना त्या काळामध्ये असाच परिस्थितीत शेतकरी सापडला होता. त्यावेळेस या राज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोन्याचा नांगर या शेतामध्ये फिरवला आणि त्याच ठिकाणी आज तशीच परिस्थिती झाली असताना हे सरकार मात्र गाढवाचा नांगर फिरवायला निघालेला आहे. आणि शेतकऱ्यांचा संप त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणानं सनदशीर मार्गानंच करत असताना सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून असेल किंवा परवा पुणतांब्याची काही लोक त्या ठिकाणी फूस लावून आणायचा प्रयत्न सदाभाऊ खोतांनी केला असेल. अशा पद्धतीनं ह्या संपामध्ये कशी फूट पडेल आणि हा संप कसा संपेल आणि शेतकरी कसा पुन्हा नाडला जाईल, अशा प्रकारचंच या सरकारनं धोरण स्वीकारलं. या सरकारच्या अजेंडावरती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विषय नाही आहे. परवाच पंढरपूरला माधव भंडारी जे प्रवक्ते आहेत त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं, ते या सरकारमधल्या थिंक टँकमधले एक घटक आहेत, त्यांनी जाहीर सांगितलं की शेतकऱ्यांनी संप करून काही फरक पडत नाही. आमचं जाहीरपणानं माधव भंडारी आव्हान आहे की आता तुम्ही मुंबईला दूध आयात करून तुम्ही त्याचा चहा करून प्या. तुम्हाला या शेतकऱ्यांनी, या राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला अन्नधान्य खायची तुमची लायकी नाही. तुम्हाला जर काही खायचंच असेल तर तुम्ही आयात करून खा. अन्यथा आयात नाही करणं झालं तर तुम्ही या देशातून बाहेर जाऊन जिथं मिळतं तिथं जाऊन तुम्ही खा आणि अशा पद्धतीने तुम्ही जगा. पण आमच्यावर तुम्ही या ठिकाणी अन्यायाची ही गोष्टी करू नका. तुम्ही आता बस झालं. हा शेतकऱ्यांनी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले, अनेक मार्गाने अर्ज विनंत्या केल्या, छोटी मोठी आंदोलनं केली. ह्या राज्यातला शेतकरी हा अनेक विभागामध्ये विभागलेला आहे, अनेक पिकामध्ये त्याची विभागणी आहे, अनेक जातीमध्ये विभागलेला आहे, वर्गामध्ये विभागलेला आहे, कोरडवाहू म्हणून विभागलेला आहे, बागायती आहे, फळबागायती आहे. ह्या सगळा शेतकरी या राज्यातला आता पूर्णपणे ताकदीने या संपामध्ये उतरलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे उतरलेला आहे आणि सरकारची झोप उडालेली आहे. आणि अशी जी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की अजूनही सरकारनं विचार केला पाहिजे. आत्तापर्यंत जरी दखल घेतली नसली ते आत्ता सरकारनं दखल घेतली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आमची जी पहिली मागणी आहे संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफीची, ती कर्जमाफीची मागणी तात्काळ मान्य करून सरकारनं पुढच्या मागण्यासाठी चर्चा केली पाहिजे. परंतु हे सरकार अजून सुद्धा काही सल्लागार आहे. ठीक आहे. मी रघुनाथ पाटील यांच्याकडे जातोय. सांगलीला आहेत शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील. रघुनाथ दादा, आज मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलेलं आहे
किंबहुना त्यांनी सरसकट कर्जमाफी दिली जात नसेल असं मुख्यमंत्री जाहीरपणे सांगत असतील तर मग यातनं शेतकऱ्यांनी काय घ्यावं? आणि शेतकरी आज जो संपात उतरलेला आहे तो परिस्थितीशी झगडत उतरला गेलेला आहे, तो एकूणच सरकारी यंत्रणेवर नाराज दिसतो आहे. शेतकरी इतका परिस्थितीने कफल्लक झालाय म्हणून संपात उतरलाय आणि सरकारी यंत्रणेकडून त्याला कुठली मदत मिळत नाही म्हणून उतरलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं जे आजचं वक्तव्य आहे त्यातून शेतकऱ्यांमध्ये काय मेसेज जाणार आहे? रघुनाथ दादा, मी पुन्हा तुमच्याकडे नंतर येईल. काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे आवाजामध्ये, त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट येत नाही आहे. मी बीजी कोळसे पाटील यांच्याकडे जाणार आहे. बीजी कोळसे पाटील, जसं मी आता रघुनाथ दादांना विचारलं की तो परिस्थितींनी कफल्लक झालेला आहे, त्याचा एकूणच समाज व्यवस्थेवरती आणि सरकारी यंत्रणेवरती विश्वास उडालेला आहे. त्याला असं वाटतं की मी शेती करतो ती तोट्यातलीच करतो आणि मला नफ्यात येण्यासाठी सरकारी मदत होत नाही. सरकारी अनास्थेमुळे सुद्धा तो नाराज आहे. सर्वप्रथम आशिष, तुमच्या माध्यमातून मी सर्व माझ्या शेतकरी बांधवांचं, संघटनांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा एवढा चांगला निर्णय घेतलेला आहे की आता किती दिवस सहन करायचं. आपण बघितलं की पासासाठी मुलींनी आत्महत्या केली आहे, फक्त पास काढता येत नाही. किंवा निर्णया ठिकाणी शेतकरी, मी स्वतः जाऊन तिथे भेटी दिलेल्या आहेत. उद्या लग्न ठरवायचं, मुलीचं बस्ता बांधायचं आहे, घरात जेवायला नाही, बापाने रात्री फाशी घेतलेली आहे. लग्न करून आला, लग्न लावलं, सावकार दारात उभे राहिले, बापाने फाशी घेतलेली आहे. तुम्ही त्यांना दिलेले इनपुट इतके महाग असतात, खाजगी सावकाराचं व्याज त्याच्यावर असतं, तो ते टाकतो, त्याच्यावरती गॅरंटी लिहिली असते, त्यापैकी काही खरं नसतं. खोटी खतं, खोटी बी बियाणं, खोटी औषधं, सगळी भांडवलदारांची औषधं असतात. आपल्याला माहिती आहे की आपली सगळी यंत्रणा भांडवलशाहीच्या दारात बांधलेली आहे. त्यामुळे ही सगळी खोटी औषधं, हे सगळा खोटा माल त्याला शेतात टाकतो आणि त्याला पाहिजे तेवढं यील्ड येत नाही. आणि यील्ड आलंच. मी माझंच सांगतो, आमचा आश्रम आहे, 100 मुलं आहेत, 25 एकर जमीन आहे, आम्ही खूप शेतीत कष्ट करतो. यावर्षी खूप चांगलं पीक आलं, पिकाला भावच नाही. म्हणजे इतकं चांगलं सोयाबीन आलं, 200-250 पोते झालं, गहू 300 पोते झाले, भावच नाही, माल उठवायला कोणी नाही. तेव्हा जेव्हा कधी 5 वर्ष तो दुष्काळात होता, जेव्हा त्याच्या हातातोंडात घास यायची वेळ आली, तेव्हा तुमची नोटबंदी असेल, तुमचे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नातून तुम्ही हैराण करताय समाजाला, विशेषतः श्रमिकांना हैराण करताय. आमच्याकडं मला फार दुःखाने सांगावं वाटतं की 2 संस्कृती आहेत. एक भांडवलांची संस्कृती आहे आणि एक श्रमिकांची संस्कृती आहे. या श्रमिकांच्या संस्कृतीला आणि श्रमिकांना या देशामध्ये नेहमी नंबर 2ची ट्रीटमेंट मिळते. नंबर 2चे ते नागरिक असतात. त्यांच्या सुखदुःखाकडे बघायचं म्हणजे मी सांगेल की आता तुम्ही कर्जमाफीची भाषा करता. अरे कर्ज कोणाचंही कोणावर? कर्ज शेतकऱ्याचं सरकारवर कर्ज आहे, कर्ज समाजावर शेतकऱ्याचं कर्ज आहे. तो सगळं आपलं पणाला लावून जे पिकवतो ते तुम्ही एवढ्या स्वस्तात घेता की त्याला तुम्ही, आता बघा मोदींनीच इलेक्शन प्रचारामध्ये 50% आम्ही तुम्हाला वाढ देऊ, म्हणजे तुम्हाला नफा देऊ, अशी सगळ्या भाषणं निवडणुकात केली. लगेच फेब्रुवारी 2015मध्ये सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केलं की आम्ही स्वामीनाथन कमिशनचं अंमलबजावणी करू. तुम्ही म्हणता आम्ही करू शकत नाही, मग तुम्ही कबूल करताना केलं नव्हतं? तुम्ही प्रत्येकाच्या कुटुंबात 15 लाख रुपये देऊ म्हणता, तुम्ही 1 रुपया दिला नाही. तुम्ही जेव्हा कबूल केलं तेव्हा तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही आता अभ्यास करता म्हणताय. अभ्यास कसला करताय? तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही ज्या अडचणीत सापडलेला आहे शेतकरी, आणि नेहमीच होता तो, काय कधी फार बाहेर आला, फार इतर सरकारने केलं, पण ही जी आमची आत्ता संस्कृती, या संस्कृतीमध्ये कधीच त्याला न्याय मिळणार नाही. ह्यामुळं आम्हाला सरकारला एक इशारा द्यायचा होता म्हणून हा संप घडला. लोकशासन आंदोलन त्याच्यात सामील आहे. आम्ही तर पहिल्यापासून आंदोलन करतो आहोत. या सर्व शेतकऱ्यांना मी आणि यांना विनंती करतो, संघटनांना, की बाबांनो, शत्रू फार हुशार आहे, त्याला तुमची
मराठा क्रांतीचे मोर्चांची काय विल्हेवाट लावली तर आपल्यापुढे उदाहरण आहे. त्यामुळं आपणच मोर्चे करायचे आणि आपल्यावर आणायचे ही एक पद्धत असते, किंवा आपलीच माणसं मोर्चात पाठवून मोर्चाचं ज्याला गांभीर्य म्हणतात ते घालवायचं आणि अशा प्रकारे मोर्चाला धोका होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवा की शत्रू फार प्रबळ आहे, शत्रू फार हुशार आहे, शत्रू फार क्रूर आहे आणि त्या शत्रूपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुमची एकी कायम ठेवा. तुम्ही आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कुठल्या तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही संप मागे घेऊ नका, उपाशी राहा. आपल्याकडे उदाहरण आहे, बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नागू अण्णा पाटील यांनी संप केला 1932 ते 37 आणि 7 वर्ष 5 वर्ष शेतकऱ्यांनी झाडपाला चाच परिणाम पुढं कुळकायदा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला या संपातून या देशातल्या श्रमिकांना काहीतरी किंमत यावी, अशाच प्रकारचा आपला पवित्रा असला पाहिजे, अशाच प्रकारची आम्ही धाडसाने पावलं उचलली पाहिजेत. आणि ती जर तुम्ही उचलली नाहीत तर असा तुमचा जर संप आता फेल झाला तर तुम्हाला पुन्हा कधीही या देशात न्याय मिळणार नाही. कुठले जे सरकार येऊ द्या, तुमचा संप कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झालाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पाहिजे तो त्याग केला पाहिजे. आम्ही तुमच्या गावागावातून सगळ्यांना भेटतोय, आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा ठीक प्रयत्न आहे. करतोय. नीलमताई गोरे, प्रश्न असा आहे की आज संपामध्ये ज्या सामान्य शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या, हा संप केवळ आणि केवळ कर्जमाफीला घेऊन नाही तर जास्त रोष हा शेतमालाला हमीभाव सुद्धा सरकार देण्यात कमी पडतं या बाबतीत आहे. म्हणजे आम्ही एवढं पिकवतो तर आम्हाला पिकवल्याचा जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा निघत नाही. उलट 100 रुपयाचं जर का आम्ही त्यात टाकले तर आम्हाला 60 रुपये सुद्धा मिळत नाही. म्हणजे 40 रुपयाचा बोजा हा आमच्या डोक्यावरती जातो, अशी त्याची धारणा झालेली आहे. आणि म्हणून तो चिडलेला आहे की शेतीला हमीभाव नाही, कुठली नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही, मिळाली तर ती अपुरी मिळते, उशिरा मिळते, एक हंगाम उशिरा मिळते. त्यानंतर विमा, पीक विमाचे पैसे देतो ते सुद्धा वेळेत येत नाही, आमचेच प्रीमियमचे पैसे आम्हाला मिळत नाही, अशी ही ओरड आहे. एकूणच सरकारी यंत्रणेविषयी तो नाराज आहे आणि ते नाराजी आज त्याची दिसली आहे. मला एक तर वाटतं की आज तुमच्याशी मी बोलत असताना जे बाईट दिला त्याच्यात पण म्हटलेलं आहे, पण महत्त्वाचं म्हणजे सत्तांतर होऊन शेतकऱ्यांनी एक विश्वास टाकला होता भारतीय जनता पक्षावरती आणि शिवसेनेवरती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्या होत्या. आपल्याला एक दिसल्यावरती केवळ तंत्र म्हणून मी म्हणणार नाही, पण विश्वासघात झाल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे असं मला वाटतं. आणि याचं कारण असं की स्वामीनाथन समितीचा अहवाल आम्ही अंमलबजावणी करायचं मानलंच नव्हतं, अशा पद्धतीने माधव भंडारी यांनी आता अचानक स्टेटमेंट केलं. आणि आता ते असं म्हणतात की आमच्या जाहीरनाम्यात त्याचा आम्ही उल्लेखच केला नव्हता. तर 2006 साली आलेले सगळे हे अहवाल, 5 अहवाल डॉक्टर स्वामीनाथन यांनी मांडलेले आहेत आणि त्याच्यामधल्या ज्या मुद्दे आहेत त्यातल्या काही मुद्द्यांवर समजा ते अंमलबजावणी करताना काही अडचण सरकारला वाटत असेल तर सरकारने पारदर्शकपणे याच्यावर चर्चा केली पाहिजे ना, काय त्याच्यात अडचणी आहेत काय. त्यामुळे शेतकरी कर्जमुक्ती हा तर विषय आहेच. कुंटांब्याचे शेतकरी नाशिकला आमच्या अधिवेशनात आले होते, तिथेही त्यांनी सांगितलं की आमचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये शेतीमालाला भाव हा अर्थातच मुद्दा आहे. पण तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल तर 90 पहिलं कांद्याच्या प्रश्नावर चाकणला आंदोलनं झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर गेले 27 वर्ष म्हणजे इथे असणारे पॅनलिस्टमधले बहुतेक सगळेजण शेतकरी संघटनेशी संबंधित नेतृत्व करणारे कार्यकर्ते आणि नेते आहेत. आणि कांदा असेल, बटाटा असेल, ऊस आहे, धान आहे, अनेक प्रश्नांवरती प्रचंड आंदोलनं या शेतमालाच्या भावावरती झालेली आहेत. आता काय महत्त्वाचं घडलेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याचं उदाहरण पाहायला मिळालं. म्हणजे जे व्यवहार नाही, जे प्रत्यक्षात आम्हाला आणता कसं येणं अवघड आहे हे कन्व्हिन्स करत आणलं होतं सरकारने. पण जेव्हा उत्तर प्रदेशची निवडणूक आली त्याबरोबर त्यांनी जाहीर केलं की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कर्जमाफी करणार आणि ताबडतोब राजकीय इच्छाशक्ती एका राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष दाखवू शकतो. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढं बडवत राहण्याचं कारण काय? मग एका बाजूला मुलींच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि अनेक वर्ष या आत्महत्या होत आहेत. लाखाच्या वर शेतकरी आत्महत्यांची संख्या गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे आजचा जो सगळा उद्रेक आहे तो कुठेतरी अपेक्षाभंग झाल्याचा उद्रेक आहे,
त्याचबरोबर ज्या प्रकारची विधानं होत आहेत, अपशब्द वापरणं असेल किंवा कर्जमुक्ती आम्ही करणारच नाही किंवा करूसुद्धा, तर मला असं वाटतं की सरसकट कर्जमाफी नाही अशा पद्धतीने देवेंद्रजींनी विधान केलेलं आहे. पण मग सरसकट नाही तर मग कोणाला देणार आहात? माझं काय म्हणणं, निवडणुकीच्या तोंडापर्यंत असं एखाद्या माणसाला कस्टडीमध्ये असलेल्या कैद्याला जसं आ करून एक एक थेंब पाण्याचा घालतात, हे असं काहीतरी शेवटपर्यंत लोकांना तरसावत ठेवणं आम्हाला तर अजिबात योग्य वाटत नाही. आणि म्हणून पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा उद्रेक असेल किंवा महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शेतकऱ्यांची जी आंदोलनं चाललेली आहेत त्याच्यात कर्ज मुक्ती झाली पाहिजे. खाजगी सावकारीसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला सरकारने, त्यालाही जसं पाहिजे तसं यश मिळालेलं नाही आहे. अवकाळी पाऊस परत अनेक ठिकाणी पडतो आहे. तुरीचा प्रश्न कसा चिघळला आपण पाहिला आहे. या पार्श्वभूमीवरती गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. आणि राजकीय इच्छाशक्तीमध्ये मला असं वाटतं, मी आजही बोलले की अहंकाराची बाधा भारतीय जनता पक्षाला झालेली दिसते, गची बाधा. कारण सातत्याने त्यांना जो विजय मिळतो त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे जे लोक आहेत काही रस्त्यावरती आंदोलनं करणारे, यांना काही समाजात किंमत नाही आहे असं त्यांचं मत झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं. आणि त्यामुळे ते या आंदोलनाला मोजायलाच तयार नाही आहेत. कारण तो लांडगे म्हणून आमदार आहेत आमच्याकडे, ते पिंपरी चिंचवडचे, ते म्हणाले की मी शेतकऱ्यांना भेटलो तर कुठल्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती. त्याच्यामुळे प्रश्न असा पडतोय की आपल्याला जे दिसतं ते वास्तव भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते वास्तव आहे असं वाटत नसावं. आणि त्यामुळे स्वामीनाथन समिती नको, कर्जमुक्ती होणार नाही वगैरे अशी विधानं ते सातत्याने करतायत. याला कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी उत्तर प्रदेशप्रमाणे कर्जमाफी केली नाही, कर्जमुक्ती केली नाही तरी शेतकरी आपल्याला शेवटच्या क्षणी मतदान करणार आहेत. आणि म्हणजे आता एक गर्वहरण झाल्याशिवाय कळणार नाही आहे का, हा प्रश्न तयार झाला आहे. ठीक आहे, सदाभाऊ खोत सुद्धा कमळाच्या चिन्हावरती आमदार होऊन नंतर मंत्री झालेले आहेत, त्यामुळे ते एका अर्थानं आता त्यांना भाजप कळलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळ आहेत सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत, तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, जसं की आता नीलमताई गोरे म्हणाल्या, काही सरकारी यंत्रणेनं त्यांच्या बाबतीत जे काही केलं त्याचा रोष म्हणून हा संप निघालेला आहे. एकूणच काय तर भाजपच्या नेत्यांची वक्तव्य सुद्धा हा रोष वाढवण्यात कारणीभूत आहेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांचं आजचं जे विधान आहेत, एक तर संपाच्या आड काँग्रेस राष्ट्रवादी हिंसा घडवते, किंवा दुसरं म्हणजे सरसकट कर्जमाफी आम्ही देणार नाही, यामुळं सुद्धा चुकीचा संदेश हा शेतकऱ्यांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या एवढे जवळ आहात, तुम्हाला माहिती आहे का की मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे? कर्जमाफी द्यायची असेल तर कोणती द्यायची आहे? आशिषजी, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो हा तसा आपण त्याच्यावर जर विचार करायचा झाला तर तो काही हा अनेक वर्षाचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचे लढे या राज्यामध्ये शरद जोशींच्या काळापासून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळापर्यंत, अगदी देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचे लढे उभा राहिलेले होते. आणि सातत्यानं शेतकरी हा सरकारच्या समोर आपल्या मागण्या घेऊन या चळवळीच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये सत्तांतर झाल्यानंतर साहजिकच शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या, ही गोष्ट खरी आहे. परंतु काही गोष्टी पायाभूत सुविधा देत देत आपल्याला शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या दिशेने घेऊन जायचं आहे, हे वारंवार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सभागृहामध्ये या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलेले आहे. आणि एका बाजूला शेतकऱ्यांना आपल्याला गेल्या 50 वर्षामध्ये तो असा एवढा आघातिक का झाला, गुन्हाकार करणारा शेतकरी, त्याची आज ही अवस्था का झाली, तर गेल्या अनेक वर्षामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघेल या पद्धतीनं कोणतंही धोरण पूर्वीच्या राज्य सरकारांनी तयार केलं नाही. 2008 साली शेतकऱ्याला कर्जमुक्ती दिल्यानंतर सुद्धा परत पुन्हा या राज्यातला शेतकरी कर्जबाजारी झाला. आता जर आपल्याला त्याला कर्जमुक्तीच्या दिशेनं घेऊन जायचं असेल तर तो परत कर्जबाजारी होणार नाही, या दृष्टीनं सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला शेतकऱ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. आणि म्हणून सरकारनं पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याची मानसिकता ठेवलेली आहे. आज ही मानसिकता आहे की शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय कसा मिळेल ही भूमिका आज सरकारची या ठिकाणी प्रामाणिकपणानं आहे. निश्चितपणानं याही प्रश्नावर आम्ही
आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार असेल, मुख्यमंत्री असतील, हे चर्चा करायला तयार आहे. सदाभाऊ खोत, तुम्ही आता 6-7 महिन्यांपासून मंत्रिपदावर आहात. तुम्हाला माहिती आहे तुरीचा घोळ तुमच्या खात्याअंतर्गत झाला. तूर खरेदीचा घोळ काय झाला हा तुम्ही जवळून बघितला, आणि तरी तुम्ही म्हणताय की सरकार योग्य दिशेने चाललेलं आहे, सरकार योग्य पाऊल उचलत आहे. लोकांना हे पटत नाहीये, शेतकऱ्यांना हे पटत नाहीये, आणि तुमचेच ज्येष्ठ सहकारी राजू शेट्टी आत्मक्लेश करतायत, सरकारच्या विरोधात शिमगा करतायत. अशीच जे माझ्या दृष्टीनं शेतकऱ्याचा प्रश्न कसा सुटेल हे माहिती आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं मला कोण काय म्हणत आहे किंवा त्याला काय बनावं ह्याच्यापेक्षा हा प्रश्न कसा सुटेल. तुरीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 60 लाख क्विंटल तूर ही या राज्यामध्ये खरेदी झाली. अशीची त्याच्यामध्ये निलमताई असतील, आम्ही अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहेत, त्याला साक्षीदार निलमताई आहेत. अगदी अनेक वेळा बारदानाच्या बाबतीमध्ये माझ्यापाशी ताई आलेल्या होत्या, आणि आम्ही प्रामाणिकपणानं तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. देशामध्ये जेवढी तूर खरेदी झाली आहे त्यापैकी 50% तूर हे एकट्या महाराष्ट्रामध्ये खरेदी झालेली आहे. आणि आता नाफेडकडून तूर खरेदी 31 तारखेला बंद झाली, तरी सुद्धा राज्य सरकार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांची तूर खरेदी करेल. म्हणजे एवढी मोठी यापूर्वी तूर कधीही खरेदी झाली नव्हती. म्हणजे एका बाजूला जी आधारभूत किंमत आहे ती शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, ही भूमिका ठेवून सरकारनं तुरीच्या बाबतीमध्ये काम केलेलं. मग हे काम करत असताना ज्यांनी ह्याच्यामध्ये काही चुका केल्या असतील, आता निदर्शनाला आल्याबरोबर त्यांच्यावर ही कारवाई करण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. त्यांच्यावर ही कारवाई कायदेशीर जी काय असेल ती केलीच आहे. परंतु शेतकरी, हे सरकार शेतकऱ्याचं आहे, शेतकऱ्याला बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता हे नेहमीचं उत्तर झालंय. शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू. समर खडस एकच मला एकच मला सदाभाऊंना सांगायचं आहे, तुळजापूरची शपथ तुमची. नाही मला एकच सांगायचं आहे की तुरीचा जो प्रश्न आहे, की ते म्हणाले की तूर खरेदी केली, किती केली, त्याच्यावर त्या आकड्यात जाऊया नको, कारण त्याच्यातनं अनेक अजून वाद होतील. प्रश्न असा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या वर्षी जेव्हा तुरीचं उत्पादन कमी होतं आणि तूर डाळीचे भाव वाढले आणि आपल्याला प्रचंड प्रमाणात आपल्याला कायमच कडधान्य आयात करावं लागतं, आता सुद्धा आपल्याकडे इतकी तूर पिकून सुद्धा आपल्याकडे डेफिसिटच आहे, तेव्हा टेलिव्हिजनवरती, रेडिओवरती सातत्याने जाहिराती केल्या की तुम्ही कडधान्य पिकवा, तूर पिकवा, त्याला आम्ही भाव देऊ. आणि त्याच्यानंतर आता तूर खरेदी करताय म्हणजे काहीतरी उपकार करताय असं जे सदाभाऊ बोलतात, ते मला असं वाटतं सदाभाऊंसारखा जो कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या आंदोलनातनं आलाय त्यांनी हे बोलणं मला खूप. दुसरा मुद्दा असा की केवळ कर्जमाफीने काही होणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी बातमी आली, अनिल अंबानींचं 25,000 कोटी रुपयांचं कर्ज तुम्ही रिस्ट्रक्चर्ड केलं. तुम्ही या देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरला 5 लाख कोटी रुपयांचं तुम्ही कॉर्पोरेट टॅक्स माफ करता. या देशातल्या 28 भांडवलदार घराण्यांचा जवळपास 8 लाख कोटींचा NPA आहे, त्याच्यावर हे सरकार एक शब्द सुद्धा काढत नाही. गेल्या सरकारनेही काढला नाही. त्यांना तुम्ही जे काय होती त्यांच्यावर टीका केली आणि तुम्ही सत्तेवर आलात, तुम्ही सुद्धा काहीच त्याच्यावरती बोलत नाही. आणि शेतकऱ्यांचा मुद्दा आला, 30-35 हजार कोटींचा मुद्दा आला की मात्र तुम्हाला सगळं त्याच्यातलं अर्थशास्त्र समजायला लागतं. मग हे काय होणार, मग ते काय होणार. 25,000 कोटी रुपये एका माणसाचं कर्ज रिस्ट्रक्चर होतं, आणि या राज्यातले लाखो शेतकरी त्यांच्यासाठीचं 30,000 कोटी रुपयाचं कर्ज नसतं. ही कुठलीच हे आहे. आणि शेतकऱ्यांसाठी सरकार चर्चा करणार, चर्चा करा, चर्चा केलीच पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण विकासाचं काम राबवणार, कर्जमुक्ती काय राबवणार ते सांगा ना. या देशामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन्सची गरज आहे. तुमच्या कुठल्या विकासाच्या कार्यक्रमात गोडाऊन्सचं काम आहे तुम्ही सांगा बघू द्यात. तुम्ही ज्या पद्धतीने स्वच्छ भारत अभियान घेतलं आणि संडास बांधायला घेतलेत, तुम्ही का नाही गोडाऊन्स बांधायला घेतलीत. तुम्हाला पॉश अत्यंत चांगल्या पद्धतीचे विमानतळ हवे असतात, तिथे म्हणजे विमानतळ चांगला हवा, परंतु त्याचं सगळं इंटेरियर डेकोरेशन आणि ते इतके भव्य दिव्य मोठमोठे शहरांमध्ये पूल हवे असतात, मोठमोठ्या शहरातल्या लोकांना फिरायला बागा हव्या असतात. या सगळ्याचे तुम्ही प्लॅन करता का नाही तुम्ही गोडाऊनचं केलं. आता सदाभाऊ म्हणाले की शेतकऱ्यांच्या संपूर्ण विकासासाठी हा काय प्लॅन आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करताय, सगळ्या देशाशी करा ना. तुम्ही सांगा ना, उघडपणे सांगा की हा आमचा प्लॅन आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करणार आहोत, हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभं करतोय, शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही इतक्या वर्षांमध्ये हे करणार आहोत.
हे कुठलंही काही न बोलता उगाचच काहीतरी हवेमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करणार. एकट्या कर्जमुक्तीने काय, कर्जमाफीने काय होणार आहे? जर एकट्या कर्जमाफीने काय होणार नाही ना, मी तुम्हाला सांगतो सदाभाऊ, शेतकरी आज सुद्धा ऐकतील तुमचं. तुम्ही कर्जमाफी नाही दिली तर तुम्ही या देशातले जितके भांडवलदार आहेत ना त्या सगळ्यांना कर्ज देणं बंद करा बघू एकदा, मग शेतकरी ऐकतील. तुम्ही एकट्या अनिल अंबानीचं 25,000 कोटीचं कर्ज माफ करणार, 28 घराण्यांची 8 लाख कोटींची कर्ज तुम्ही काहीच वसुलीला तिथे तगादा लावणार नाही, आणि तुम्ही शेतकऱ्यांना मात्र त्याची एखाद्या बँकेतले 50,000 रुपये असले तर तो बँकेचा मॅनेजर 10 वेळा तिथे माणूस पाठवणार, त्याची बेइज्जती करणार, सावकार असला तर दादागिरी करणार, आणि त्याच्यानंतर सगळं तत्वज्ञान पुन्हा त्याला सांगायचं, मग तो दूध ओततोय, नासाडी करतोय, अशा गोष्टी करणार. या मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्नाची जितकी नासाडी होते त्याच्या 0.1% सुद्धा नासाडी आज शेतकऱ्यांनी केलेली नाही. मी तुम्हाला ठाम सांगू शकतो. आत्ता सुद्धा तुम्ही मुंबईत आहात, तुमच्या बंगल्याच्या जवळच 5 स्टार हॉटेल आहेत सगळी, ताजमहाल हॉटेल आहे, ओबेरा हॉटेल आहे, जाऊन बघा तिथे किती अन्नाची नासाडी होते. आपण उगाच म्हणजे तुम्ही ज्या चळवळीतनं आला किमान त्याच्याशी तरी तुम्ही किमान प्रामाणिक राहून बोला. तुम्ही आज मंत्री आहात, मंत्रीपद असतं जातं, आज आहात उद्या नसाल, पण ज्या चळवळीतनं आलात त्या चळवळीशी तुम्ही इमान राखून जर बोललात, तुम्ही स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा सदाभाऊ की जे बोलताय ते खरं आहे का, खरं आहे म्हणजे ते होणार आहे का, आणि शेतकरी जे आज करतायत ते अयोग्य आहे का हे तुम्ही स्वतः सांगा. सदाभाऊ बोला, शेतकरी करतायत ते अयोग्य आहेत का? राजू शेट्टी यांचा आत्मक्लेश चुकीचा आहे का? नाही, मला आशिषजी असं वाटतं की कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून या ठिकाणी त्या पद्धतीनं जर आपण चर्चा करत राहिलो तर निश्चितपणानं ह्या चर्चा शेतकऱ्याच्या सदाभाऊ आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्हाला उभा करण्याचा प्रश्नच नाहीये. सदाभाऊ आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्हाला उभा करण्याचा प्रश्नच नाहीये. मला नाही, प्रश्नच नाहीये सदाभाऊ. तुम्ही या सरकारचा एक घटक आहात, तुम्ही राज्याचे कृषी राज्यमंत्री, पणन राज्यमंत्री आहात. ठीक आहे, मला तुम्हाला तुम्ही नाही मला विचारणार बोलू तर देणार कोणाला नाही का? विचारणार? आणि मला तुम्ही बोलू स्वतःहून देणार पुढे नाही आलं, का? त्याचं आम्ही नाही, स्वागत सगळं करतोय. ठीक आहे. तुम्ही थांब. चळवळीतून पुढे आलेला आम्ही तुम्हाला कुठे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय, पण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात, त्यांना समजावून सांगा, एवढी माफक अपेक्षा आहे. मग मी तुम्हाला मला बोलूच देणार नसाल तर कशा काय चर्चा होणार? याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे, नाही मी आता बोलतो ना, जो तुरीचा प्रश्न घेतला गेला तर तुरीच्या प्रश्नावरती मी मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या, आम्ही बैठका घेतल्या, आणि ठीक आहे आम्ही काही उपकार केला असं म्हणत नाही, पण शेतकऱ्यांची तूर जास्तीत जास्त खरेदी झाली पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून घेतली. दुसऱ्या बाजूला आता सर म्हणले त्याबद्दल माझ्याकडे पणन खातं आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर बसून आम्ही फळे भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला. त्यावेळी या राज्यातल्या सगळ्या मार्केट कमिट्या संपावर गेल्या होत्या तरी सुद्धा त्याची फिकीर केली नाही, परंतु शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तुटल्या पाहिजे त्या या पद्धतीचा निर्णय घेतला. मी आता गोडाऊनचा विषय निघाला, गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली होती की या राज्यामध्ये मी मांडत असताना असं म्हटलं होतं की आपल्याला आता शेतकऱ्यांचं खळं निर्माण करावं लागेल, आणि खळं याचा अर्थ मी समजावून सांगितलं होता की गावागावामध्ये आपल्याला गोडाऊन्स उभा करावे लागतील. आणि मग आजच आम्ही पणन खात्याची बैठक घेतली, आणखी RKVY मधून 25% अनुदान, आणि शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर्स कंपन्या आहेत ते 25% भांडवल घालतील, आणि 50% पणन महामंडळ कमी व्याजदरानं पैसे वेअरहाऊसला उपलब्ध करून देईल, आणि या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून गोडाऊन उभा केली जातील, आणि ही गोडाऊन ही बँकेशी लिंक केली जातील, आणि तिथं शेतकऱ्याचा आलेला जो शेतमाल आहे त्याला माल तारण योजना या राज्यामध्ये राबवली जाईल, अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग या राज्यामध्ये सुरू झाला पाहिजे होता, आणि राज्याचं स्वतंत्र धोरण मुख्यमंत्री ते गेल्या कॅबिनेटमध्ये मंजूर झालं. या ठिकाणी पीक विम्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर या 2.5 वर्षामध्ये 6,739 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, आणि तो मिळाला पाहिजे.
आणि पीक विमा देत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची त्या पद्धतीनं पीक पद्धती करत असताना योग्य पद्धतीनं झाली पाहिजे म्हणून मी महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन उभा राहिलेलो होतो. असं काही नाही की या ठिकाणी आलो मी चळवळीतनं आलो, इथं शेतकऱ्याचा प्रश्नाला न्याय कसा मिळेल, शेतकऱ्याचे प्रश्न कसे सुटतील ही भूमिका आम्ही घेतली. आणि म्हणूनच पूर्वीच्या सरकारमधला आणि आत्तातला फरक आहे. पूर्वीच्या आम्ही आंदोलन केलेली होती, लाठीचार्ज केले, गोळीबार केले, शेतकऱ्यांचं रक्त सांडलं, तरी त्या माणसाने त्या काळामध्ये शेतकऱ्यांना चर्चेला बोलवलं नव्हतं. पण आज काही असताना माझी प्रामाणिक भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक भूमिका आहे की शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करूया, जे प्रश्न आहेत ते आपण सदाभाऊ तुम्ही राजू शेट्टींनी 9 दिवस आत्मक्लेश यात्रा काढली, तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली? तुम्ही तर फिरकला पण नाही तिकडे 9 दिवस. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टींशी चर्चा सुद्धा केली नाही, ते मुंबईत येऊन परत गेले. मुद्दा चर्चेचा नाहीच आहे, मुद्दा कृतीचा आहे. आणि तुम्ही जे सांगताय सदाभाऊ ते बाकीचं सांगताय. लोक शेतकरी आज जे रस्त्यावर उतरलेत ते कर्जमाफीसाठी उतरलेले आहेत. तुम्ही गोदामाबद्दल बोलताय, तुम्ही पीक विम्याबद्दल बोलताय, तुम्ही आम्ही पाहिलेले सदाभाऊ राहिलेले नाहीत. तुम्ही आम्ही पाहिलेले सदाभाऊ राहिलेले नाहीत. तुम्ही बाकीच्या मुद्द्यावर बोलताय. सदाभाऊ सविस्तर बोलणार आहेत, पण ब्रेक नंतर मी एक ब्रेक घेणार. ब्रेक नंतर सदाभाऊ असतील, रघुनाथ दादा पाटील असतील, विद्याताई चव्हाण असतील, इतरही पाहुण्यांकडे जायचं आहे. रघुनाथ दादांना खास करून हेच विचारायचं आहे की जर का कर्जमाफी नसेल तर मग पुढं काय? आणि हा जो शेतकरी आज एवढा कफल्लक झालेला आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे कफल्लक झालेला आहे, इतका नाराज झालेला आहे, इतका वैतागलेला आहे की अशा पद्धतीनं तो रस्त्यांवरती उद्रेक करतोय. हे सगळं विचारणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. देशातला पहिला शेतकरी संप महाराष्ट्रात होणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 80% लोक म्हणतायत हो, हे भाजप सरकारचं अपयश आहे. शेतकरी संपावर जाणं हे सरकारचं अपयश आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आमदार. विद्याताई, आज मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केलाय, शेतकरी संपाच्या आडून तुम्हाला हिंसा घडवून आणायची आहे आणि तुम्ही तुमची राजकीय पोळी शेकताय. नाही, मला मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा हे सांगायचं आहे की ते आज मी त्यांची पण प्रेस कॉन्फरन्स बघितली, इतकी केविलवाणी अवस्था मी या मुख्यमंत्र्यांची गेल्या 3 वर्षात बघितलेली नाही. आणि स्वतःची म्हणजे स्वतःची अपयश आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना जे काय करायला पाहिजे होतं ते करू शकले नाही. कारण काय आहे, त्यांना दोष देता येणार नाही. भाजपमधला एकही नेता असा नाही आहे की ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे याची त्यांना कळकळसुद्धा नाही आहे, त्यांना त्याची समजही नाही आहे. आणि त्यामुळे ते स्वतःला सत्ता मिळूनसुद्धा त्या सत्तेचं काहीही उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी करू शकलेले नाही आहेत. म्हणजे अगदी शहरी गरीब धरला तर त्याच्यासाठीही त्यांना काही करता आलेलं नाही आहे. ग्रामीण भागातला शेतकरी जो आत्महत्याग्रस्त झालेला आहे त्याच्यासाठीही काही करता आलेलं नाही आहे. आणि हे अपयश लपवायचं कसं? तर मग आपल्यापेक्षा आणि त्यांनी आज बोलताना हे सांगितलं की हमी भाव जे आहेत ते आम्ही जास्ती दिलेले आहेत. म्हणजे निदान ती आकडेवारी जरी काढून बघितली की वाजपेयी सरकारमध्ये सुद्धा तुम्हाला हमीभाव देता आले नाही. आणि आमचे मान्य नेते शरद पवार साहेबांनी जे कृषी मंत्री असताना 10 वर्षात जे हमीभाव दिलेले आहेत त्याची आणि ह्याची तुलना करा ना. मी गेले 15 दिवस यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, अकोला असेल ह्या ठिकाणी जाऊन आलेले आहे. प्रत्येक म्हणजे ती तूर डाळ विक्री होते तिथे जाऊन आलेले आहे, तिथे सोयाबीनचे भाव बघितलेले आहे. प्रत्येक शेतकरी म्हणतोय की हमीभाव आम्हाला जे मिळत होते ते सुद्धा आता निम्म्यावरती आलेले आहेत. म्हणजे हे अपयश आहे त्यांचं आणि ते स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ते आम्हाला दोषी धरतायत. आता संघर्ष यात्रेला इतका चांगला पाठिंबा मिळाला हे मी स्वतः होते त्याच्यामध्ये. अक्षरशः दुपारी 12, 12:30, 2, 3 वाजता सुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने येत होते. आणि हे मुख्यमंत्र्यांना ह्याची खरी माहिती कोणी दिलेली नाही मला माहीत नाही, परंतु आमच्यावरती वारंवार जे ते दोष आरोप करतायत त्याच्यापेक्षा त्यांनी स्वतः काहीतरी प्रयत्न करावे. ते मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांनी सांगितलं स्वामीनाथन कमिटीचा
आम्ही रिपोर्ट आमच्याकडे नाही, ते केंद्र सरकारकडे आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून दिल्या आणि मुख्यमंत्री म्हणून भाजपचे जिथे जिथे राज्य आहेत त्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकारने काहीही अधिकार ठेवलेले नाही आहेत. ते फक्त कठपुतल्यांसारखे बसलेले आहेत तिथे. आता मोदी रशिया आणि इकडे तिकडे परदेशात गेलेले आहेत, त्यांना कुठलाही निर्णय घेता येत नाही. मागे तुम्हाला माहिती आहे शिवसेनेच्या मंत्र्यांना घेऊन ते दिल्लीला चर्चेला गेले होते, पंतप्रधान त्यांना भेटले सुद्धा नाही आहेत. म्हणजे ते इतके अपयश आहेत. आज अरुण जेटली म्हणते GDPचा दर कमी झालेला असताना, म्हणजे अरुण जेटली हे स्वतः कायदेतज्ञ म्हणू आपण त्यांना त्या ह्याच्यातलं काही कळत नसताना सुद्धा ते आज अर्थमंत्री आहेत आणि ते आता सांगतात की GDPचा दर घटलेला नाही आहे म्हणून, त्या नोटाबंदीमुळे घटलेला नाही असं त्यांचं विधान आहे. म्हणजे हे सगळेजण फक्त मोदींच्या हातातले कठपुतले आहेत. यांना ना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत ना गरिबांचे प्रश्न माहिती आहेत. आणि आजच्या आंदोलनापुरतं मी म्हणेल की शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करते सगळ्यांचं की त्यांनी हे खूप चांगलं, कारण इतके दिवस शेतकरी मरत होता. आज शेतकरी या आंदोलनाच्या निमित्ताने संघटित झालेला आहे, रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हा अत्यंत योग्य निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांच्या संपाला सगळ्या ग्राहकांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. आणि शेतकरी आणि हे भाजपचं जे सरकार आहे ते शेतकरी विरोधी सरकार आहे, कारण त्यांना फक्त व्यापाऱ्यांची पडलेली आहे, दलालांची पडलेली आहे आणि विकासाच्या नावाखाली. आणि त्यांनी आज बरंच काहीतरी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की आम्हाला काही विचारून कोणी केलेलं आहे का. पण मला त्यांना हे विचारायचं की त्यांनी स्वतः म्हणजे हा जो समृद्धी मार्ग असेल किंवा बुलेट ट्रेन असेल ह्यासाठी 98,000 कोटी, समृद्धी मार्गासाठी 45,000 कोटी एवढे पैसे तुम्ही खर्च करू शकता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी ते म्हणतात 30,000 कोटी आमच्याकडे नाही आहे. म्हणजे हे निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांबद्दल फक्त ते विरोधी पक्षामध्ये असताना भाषणं करत होते, सातबाराचा उतारा कोरा करा, कर्जमाफी करा, परंतु आज प्रत्यक्षात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. आणि खरं तर त्यांना जर कर्जमाफी देता येत नसेल, त्यांना जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी विरोधी पक्षांना आता दूषणं देणं बंद करावं. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा की आम्हाला आता ह्याच्या पुढे हा कारभार काही जमत नाही, हे आता सिद्ध झाले. ठीक आहे, मी रघुनाथ दादा पाटील यांच्याकडे जातोय. रघुनाथ दादा पाटील, तुम्ही महाराष्ट्रातले जुने जाणते शेतकरी नेते आहात. ज्या पद्धतीनं आज शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे, संपात तो इतका मोठ्या संख्येनं आलेला आहे, अन्नधान्याची, दुधाची आणि इतर वस्तूंची, शेतमालाची नासाडी करतोय, तो अशा परिस्थितीत आलेला आहे. याला सरकारचं हे गेल्या 2.5 वर्षाचं धोरण जबाबदार आहे की कर्जमाफी होणार नाही आहे हे गुपित शेतकऱ्याला कळलेलं आहे, किंबहुना भाजप सरकारवर त्याचा विश्वासच नाही आहे. सरकारी यंत्रणा आपल्याला नागवण्यासाठीच आहे आणि ती सरकारी यंत्रणा राजकारणांनाही मूर्ख बनवून आमच्यावर लादली जाते असं त्याला वाटतंय. म्हणजे त्याला नेमकं काय वाटतंय, तो इतका का वैतागलेला आहे असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये ब्रेक नंतर जो काही पहिला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आणि त्याचं जे उत्तर आलं ते 80% लोकांना वाटतं की सरकारचं अपयश आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये मी काही आणखी वेगळा मांडायला पाहिजे मत हे नाही आहे. आज जे तुमचे प्रेक्षक आहेत किंवा महाराष्ट्रातली जनता आहे ज्यांनी तुम्हाला कळवली आपली मतं, त्यातले 80% लोक असं सांगतात की हे सरकार अपयशाचं धनी आहे, यांना काही हे सरकारचं अपयश आहे, हा संप झाला, हा कारण आहे. आता हा याच सरकारचा जबाबदार आहे का त्याच्या मागचे सरकार आहे? काल पुणतांड्याच्या तरुण शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भाई जगताप आणि माधव काय ते त्यांच्याबरोबर भंडारी, तर त्या दोघांना बसून ठरवा म्हटले की त्यांचं आणि तुमचं मिळून राज्य होतं आणि तुमच्याही राज्यात आणि तुमच्याही राज्यामध्ये ही गोष्ट आत्महत्या आणि शेतकऱ्यांची हालअपेष्टा चालूच आहे. तर आता कोणी एकमेकाला उन्हा दुनं काढू नका. शेतकऱ्यांनी तिसरी गोष्ट सांगितली की तुम्ही परदेशातून आयात केलेला कांदा 50 रुपयाने आणला, तुम्ही तूर 135 रुपयाने आणली आणि मग आमच्या तुरीला परदेशात का पाठवत नाही? मला हा शेतकरी संघटनेच्या विचाराचा विजय वाटतो की आज सर्वसामान्य शेतकरी पुणतांडा सारख्या खेड्यातले सुद्धा सरकारला विचारायला लागले की बाबा तुम्ही हे आयात निर्यात धोरण का बदलत नाही, आमच्या मालाला निर्यात का होत नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की देशात खुली अर्थव्यवस्था आली म्हणता, तर मग ही खुली अर्थव्यवस्था शेती क्षेत्राला का लागू होत नाही? हे सगळे मूलभूत प्रश्न आहेत आणि हे काही आज झाले नाही, ही गोष्ट खरी आहे. शरद जोशींनी एवढी मोठी परदेशातली नोकरी सोडून इथं येऊन सगळ्यांना समजावून सांगितलं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी फार महत्वाचा रिपोर्ट दिला आणि हा रिपोर्ट 2004च्या दरम्यान आलेला आहे.
याच्यामध्ये त्यांनी 8 वर्षाचा अभ्यास करून सांगितलं की हे जे भारत सरकारचं कृषी मूल्य आयोग आहे, हे जे भाव देतंय आणि हे भाव उत्पादन खर्च भरून निघण्या इतके सुद्धा देत नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. हे स्पष्ट टाटा इन्स्टिट्यूट काही कोणा पार्टीची संस्था नाही किंवा कोणाची पटीत असलेली संस्था नाही, ती कोणाच्या बाजूने नाही किंवा कोणाच्या विरोधी नाही, परंतु त्याकडेही दुर्लक्ष केलं. मनमोहन सिंगनी स्वतःच नेमलेला स्वामीनाथन आयोग, त्यांनी सांगितलं की उत्पादन खर्चाधिक 50% नफा हा दिल्याशिवाय या आत्महत्या थांबणार नाहीत. आणि हे सोडून आज हे जे काही सगळं चित्र आहे, हे जे काही काँग्रेसचा पराभव झाला कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत, म्हणजे जम्मू काश्मीरची बहुसंख्य जनता मुस्लिम असताना सुद्धा तिथं भारतीय जनता पक्षाच्या युतीचं शासन आलेलं आहे. आणि याचं कारण एकच आहे की या सरकारने जाहीरनाम्यामध्ये आम्हाला वचन दिलेलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो दिल्लीच्या, तर आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ. आणि हे सगळं कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंतच्या शेतकऱ्यांनी मान्य झालं की काँग्रेस देत नाही तर नाही, यांना हकलून द्या आणि यांना. मी तुम्हाला सांगतो, अशी जी गेल्या 31 वर्षामध्ये आघाड्यांची सरकार होती, वाजपेयीचं सरकार सुद्धा अनेक पक्षांचं होतं, हे पहिलं 31 वर्षानंतरचं सरकार आहे की जे सरकार एका भारतीय जनता पक्षाचं आहे, त्याचं बहुमत आहे. आणि तरी सुद्धा जर तुम्ही दिलेले आश्वासन आम्ही दिलीच नाही म्हणत असाल, हे अपेक्षा भंग जो आहे, आणि हे प्रेमभंगापेक्षा अपेक्षा भंगाचं दुःख फार मोठं असतं आणि ते सगळं आत्महत्येला कारणीभूत आहे, ते या संपाला कारणीभूत आहे. हे जर का संप होऊ नये हे आम्हालाही वाटत होतं. आजच्या चर्चेमध्ये अजितराव आहेत, सर्व डाव्या पक्षांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलेलो होतो, प्रभाकर रेड्डी वगैरे होते. आझाद मैदानावर एक दिवसभर आम्ही चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, त्यांनी भेट दिली. त्यावेळेला आम्ही हे सगळं त्यांना सांगितलं की तुम्ही आज सत्तेवर आला, तुमच्या आई बापाचं नशीब चांगलं आहे, त्यांचं पुण्यही आहे म्हणून तुम्हाला तुम्ही आज हे सत्तेचं पद मिळालं, पण याचा तुम्ही चांगला वापर करा. माणसाच्या आयुष्यात ही पदं येतात आणि जातात, पण याचा वापर तुम्ही कसा करता हे खरं म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विषय असतो. आणि हे जे काही तुम्ही आज पद आलंय, तर हे शेतकऱ्यासाठी असं करायची गरज आहे. हे फडणवीसना आम्ही सांगितलेलं आहे. मला जो राग आहे आज फडणवीसचा की त्यांना माहित नाही असं नाही, पण जाणीवपूर्वक मोदी असोत किंवा फडणवीस असोत, हे भारतीय राज्यघटना मानायची नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाही, आणि मनुस्मृतीला आधारित जे काही आम्हा शूद्रांच्याकडे संपत्ती जाता कामा नये हे जे मनुस्मृतीत लिहिलेलं आहे ते सगळं आज हे करायला लागलेले आहे. ते सगळे वामनाचे अवतार मंत्रिमंडळामध्ये गोळा झालेले आहेत आणि हे सगळे बळीराजाला पाताळात आलेले आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नीलमताई, रघुनाथ दादा म्हणतायत की त्यांचा अपेक्षाभंग झाला. तुम्ही आधी म्हणाला होतात की भाजपकडनं विश्वासघात झाला. नेमका कोणता घात शेतकऱ्यावरती झालाय गेल्या 2.5 वर्षात? नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपला जो आजचा प्रश्न आहे की व्यापारी आणि दलालांवर सरकारी अंकुश नसल्यामुळे शेतमालाचे भाव गडगडत आहेत का, तर हो, हे उत्तर आपण गेले 3 वर्ष पाहतोय. मग चणा डाळीच्या संदर्भातलं आपण उदाहरण पाहिलं. तूर डाळीच्या संदर्भात आता समर खडस म्हणाले की सरकारकडून सांगितलं जात होतं, पण अगदी स्वतः ठिकठिकाणचे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी शेतकऱ्यांमध्ये मोहिमा घेऊन सांगत होते की तुम्ही डाळी पेरा आणि आम्ही त्याच्यावर सबसिडी दिली आहे असं पण ते सांगत होते. आणि मग आता त्याच्यानंतर मग मध्येच का बरं तुम्ही डाळ आयात केली? त्याच्यामुळे आयात निर्यातीच्या संदर्भातलं सगळं जे धोरण आहे ते धोरण शेतकऱ्यांच्या पेक्षा सुद्धा व्यापाऱ्यांना सोयीस्कर असं वापरलं जातं आहे. हा एक भाग. शेतकऱ्यांच्या संपाच्या मागची भावना प्रामाणिक आहे, विश्वासघात, अपेक्षाभंग हे सगळं झालेलं आहे. त्याच्यात प्रश्न काय वाटतोय की अपेक्षाभंग झालेला आहेच, पण त्याचबरोबर ही जी नेत्यांची वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांमध्ये आता नितीन गडकरी आमचे विरोधी पक्ष नेते म्हणून होते, आता ते म्हणतात की मी विरोधी पक्षात असताना सांगत होतो की कर्जमुक्ती झाली पाहिजे, पण ते विरोधी पक्षात असताना बोललेलं काही आता योग्य नाही. म्हणजे गडकरींना सुद्धा काय म्हणजे महाराष्ट्रातलं सरकारचं काय करायचं हा प्रश्न पडतो काही वेळेला. म्हणजे त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे की काय पद्धतीने आपण महाराष्ट्राला दिलासा देऊ, त्याबद्दल ते स्वतः असं बोलतात.
अगदी खेदाची गोष्ट आहे. परत हसत हसत बोलतात हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते. त्यांचा स्वभाव खूप विनोदी आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टी ते बोलतात की ज्याच्यामुळे शेतकरी ऐकणारे त्यांना काय वाटत असेल याच्याबद्दल जे आहे ते. मग अपेक्षाभंग आणि विश्वासघात दोन्ही होणार. तुम्ही मगाशी कोणतरी म्हणाला की ते प्रेमभंगापेक्षा मोठं असतं की नाही रे, पण लोकशाहीमध्ये जनता पक्षांवरती प्रेमच करत असते ना, आणि मग ती विश्वास. आणि माधव भंडारी वगैरे हे तर लोक बोलतात यांना कोणी रोखणारच नाही आहे, कारण स्वतः अध्यक्षच असे सगळे शब्द वापरतात. परत त्याच्यामध्ये ते म्हणतात की नाही तसा मी बोललोच नाही, त्यांचे लोक परत येऊन तसं वर्णन करतात. त्यामुळे मला असं वाटतं की नाही माझं पूर्ण होऊ दे. त्यामुळे मला दुसरं असं वाटतं की चुकीचा संदेश गेलाय का भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमधून, तर चुकीचा संदेश गेलेलाच आहे आणि तो संदेश चुकीचा आहे, आमचं तसं म्हणणं नाही आहे असं स्पष्टीकरण किंवा खुलासा करून लोकांच्या वरती जी फुंकर घालणं किंवा लोकांच्या मनाच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी कुठेतरी संवाद सोडणं हे देवेंद्रजींकडून अपेक्षा आहेत या संदर्भामध्ये. आणि शेवटचा माझा मुद्दा असा की त्यांनी जो आज हे घेतला, आक्षेप घेतला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक या सगळ्या गोष्टी मुद्दाम सगळ्या हिंसा वगैरे घडवत आहेत, तर त्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, त्यांच्याकडे स्वतः ते मुख्यमंत्री आहेत. ज्या ठिकाणी त्यांना समाजकंटक किंवा अपप्रवृत्ती असणारे लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असं वाटत असेल, तिथे ते योग्य ती दक्षता घेऊ शकतात, योग्य ती कारवाई घेऊ शकतात. दुसऱ्या एखाद्या माणसाने म्हणणं की या लोकांची कॉन्स्पिरसी आहे, आधी मुळात राष्ट्रवादीच्या लोकांना आंदोलनच करता येत नाही असं माझं मत आहे. आंदोलनं वगैरेची सवय अजिबात नाहीये, जीव तरमळतोय नुसता प्रत्येक वेळेला. अशा पद्धतीने करणं हे शेतकऱ्यांची उत्स्फूर्तता आहे खरं जी दिसते ते. अहो आम्हाला 15 वर्ष आता आपल्याला नवा विषय सुरू करायचा नाहीये, नवा विषय सुरू करायचा नाहीये. नाही 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 रघुनाथ दादांना काही म्हणायचं आहे. रघुनाथ दादा तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे? ठीक आहे ताई नवा मुद्दा छेडू नका. रघुनाथ दादा बोला. बोलू नका. आता शिवसेनेच्या नेत्यांना मला भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला शिवाय देतात देऊ द्या, पण आज जे काही ते सत्तेवर आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत हे तुमच्या पाठिंब्यावर आहे. तुम्ही जे काही आज साजूकपणाचं आव्हान आणता आणि शेतकऱ्यांच्यासाठी फार तुमचा प्रेम फुटलंय, मग तेवढा राजीनामे देऊन बाहेर का पडत नाही तुम्ही त्याच्यातनं? आणि जर का तुम्हाला कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करायची आहे तर तुमचं शेजारी बसलेलं तुमच्या ताईंचं, चव्हाण ताईंचं, राष्ट्रवादीचं आणि मागणी करण्याचं आजच्या सभागृहामध्ये बहुमत आहे तुमच्या तिघाचं. मग याच्यापैकी एक जण तिथं ठराव मांडत नाही, बाकीचे त्याला पाठिंबा देत नाहीत. एक तर देवेंद्र फडणवीसला घरी जावं लागेल किंवा कर्जमुक्ती द्यावी लागेल, एवढा आज तुमचं संख्याबळ आहे. परंतु हे लक्षात ठेवा. का नाही चव्हाण ताई तुम्ही सांगा, तुमचा पक्ष का नाही ठराव मांडत एक आमदार उठून तिथं? का नाही शिवसेना त्याला पाठिंबा देत? आणि हे जर का तुम्ही चर्चेच्या व्यासपीठावर येऊन बोलणार असाल तर तुम्हाला आता बाहेर फिरून येणार नाहीत लोक, हे लक्षात ठेवा. आज जरपर्यंत पुष्कळ तुमचं बघितलं, सभागृहामध्ये एक मताने तुमचे भत्ते वाढवून घेता, पगार वाढवून घेता, कारण बापाचं आहे का तिजोरी तुमच्या आमदारांची? फक्त सगळे कर भरायचे आम्ही आणि तुम्ही त्याची वाट लावायची, 7वा वेतन आयोग द्यायचं, सगळे संस्थानिकासारखे राहायचे. अशीच आज देशाची अवस्था फ्रान्सची झाली तशी आहे. फ्रान्सचं जे काही युद्ध झालं किंवा हे जे काही त्यावेळेची जी काही हे झाली म्हणजे क्रांती झाली, त्या क्रांतीचं आज आपल्या साऱ्या देशामध्ये चित्र तयार झालेलं आहे की एका बाजूला त्यावेळेला फ्रेंच राज्यक्रांती जी होती ती अमीर उमराव तिथं अत्यंत आयुष्यपणे जगत होते, तसं आज आपल्या देशातले सगळे आमदार, नामदार, खासदार आयुष्य आरामी जीवन. ठीक आहे रघुनाथ दादा, तुम्ही एक मोठा मुद्दा काढलेला आहे, वादाचा मुद्दा काढलेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं यावरती खरंच उत्तर दिलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विधान परिषदेमध्ये स्वतःचं बहुमत आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून. नवले सर मी येतोय तुमच्याकडे, थांबा जरा. तुम्ही दोघंही उत्तर द्या. आधी राष्ट्रवादीनं उत्तर द्यावं आणि नंतर शिवसेनेनं उत्तर द्यावं जे रघुनाथ दादांनी प्रश्न उपस्थित केले. रघुनाथ दादांना आम्ही हेच सांगतोय की आम्ही कुठेच नाही म्हणालेलो नाहीये. शिवसेना ऐनवेळी दगा देते, आमच्या बरोबर येत नाही. आम्ही ठराव करायचा प्रयत्न केला पण त्याला शिवसेनेने सपोर्ट केलेला नाहीये. शिवसेना बाहेर एक वागते आणि इकडे एक. पहिल्यांदा शिवसेना सरकार स्थापना झाल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेते पद घेतलेलं होतं शिवसेनेने. शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्या दिवशी म्हणाले की आम्ही सत्तेमध्येही राहू आणि आम्ही रस्त्यावर लढून विरोधही करू, हे त्यांचं विधान आहे.
तेव्हा हे पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की सुनील तटकरे यांना मी गव्हर्नरकडे पाठवतो, आम्ही तयार आहोत, उद्धव ठाकरे पाठवतील का, हा प्रश्न पवार साहेबांनी स्वतः विचारलेला आहे एका चॅनलवरती. त्यामुळे त्याचं उत्तर माझ्याकडे किंवा काँग्रेसकडे नाही आहे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना आपण विचारलेलं जास्ती बरं होईल. ठीक आहे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे कशाला? निलमताई गोरे आहेत की त्यांच्या मुख्य प्रवक्त्या? निलमताई उत्तर द्या तुम्ही. शिवसेना सरकारमधून बाहेर का पडत नाही? आता सवाल रघुनाथ दादा विचारतात आणि समस्त शेतकरी विचारतात. जेव्हा बघावं तेव्हा शेतकऱ्यांचा पुळका येतो तुम्हाला, पण तुम्ही सरकारमधून बाहेर पडू नये, सरकार पाडत नाही. आणि आशिष, तू किती रागवला असलात आणि रघुनाथ दादा आता बोलले असले ना तर आम्ही बाहेर पडणार नाही. नाही असं नाहीये, त्यांना आम्ही पाठिंबा दिला तर पण त्यामुळे एकदम असं काहीतरी त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण एकदम काहीतरी असं बेफाम होऊन तोल जाऊन सगळ्या गोष्टी बोलतायत ते. हे पहा, दोन गोष्टी आहेत स्पष्ट सांगायचं झालं तर. पहिली गोष्ट म्हणजे असं, आम्ही NDAचा भाग आहोत एक. दुसरं म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांचं बोट धरून चालले त्यांचं राष्ट्रपती निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे अजून निकाल लागायचा. कोणाचं बोट धरून चालले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. ते असंच म्हणाले होते की मला बोट धरून पवार साहेबांनी शेती काय आहे हे सांगितलं. नाही नाही, प्रश्न असा आहे, तुम्ही प्रश्न नाही सांगितलं पवार साहेबांनी त्यांना. नाही, माझं काय म्हणणं आहे, आता त्यांनी काय सांगितलं आणि काय नाही हे आम्हा पामरांना कुठून कळणार? आम्ही शिवसेनेचे लोक रस्त्यावरती बसून संघर्ष करणारे लोक आहोत, पण याच मातोश्रीवरती, याच उद्धवजींकडे, याच बाळासाहेबांकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वजण नेते मंडळी आलेली आहेत. म्हणजे आली नाहीत अशातला भाग नाही. एक. दुसरं असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जायचं का जायचं नाही का, NDAमध्ये जायचं. ते NDAच्या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे घोटाळे समोर आलेले आहेत. अजूनही सिंचन घोटाळ्याचा निकाल लागलेला नाहीये. बाकीचे 2G 3G घोटाळ्याचे सगळे निकाल एक एक चाललेले आहेत. परत यांना एवढी अनुनय करायची सवय आहे. ट्रिपल तलाकवरती आज भारतीय जनता पक्ष स्पष्ट भूमिका घेतोय, तशी आहे का यांची भूमिका? नाही आहे. अनेक मुद्दे असेल, राम मंदिराच्या संदर्भात आदित्यनाथ, ठीक आहे, आपला विषय भरकटतोय. प्रश्न हा आहे की शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार सोडायला तयार नाहीये. असं नाहीये. नाशिकच्या शिबिरामध्ये माननीय उद्धवजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ते तुम्ही थांबवणार नसाल तर एका बाजूला ठीक आहे, शेवटी प्रश्न हा राजकीय बनतोय. शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो बाजूला आणि त्याचं राजकारण होत आहे. कोणालाही सत्ता सोडवत नाही. ना सदाभाऊला मंत्रिपद सोडवलं जातं आणि शिवसेनेला सत्ता सोडवली जाते. नाही, हाच मुद्दा आहे. या मुद्द्यावरती अजिबात मी ऐकणार नाही. उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं होतं कर्जमुक्ती करत असाल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. हे तुम्ही ऐकलं. कधी देणार कर्जमुक्ती? त्यांना योग्य वेळ माहित नाही. सदाभाऊ खोत, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मंत्रिमंडळात आहात. तुम्हाला तरी योग्य वेळ कळली आहे का? सदाभाऊ खोत, कर्जमाफीची योग्य वेळ कळली आहे का? सदाभाऊ खोत, तुम्हाला कर्जमाफीची योग्य वेळ कळली आहे का? सदाभाऊ खोत, आम्ही जे आहोत आम्ही सत्तेत राहून अंकुश ठेवतोय, याची तरी जाणीव ठेवा थोडी तरी. सदाभाऊ आम्हाला खोत, कळत नाही का फाईल्स कुठल्या क्लिअर करून घेता येते प्रत्येक जण. आणि तरी सरकार चाललंय कसं चाललंय? तुम्ही काय करताय? शिवसेनेची मदत घेऊन उभं राहिला, तुमचं डिपॉझिट गेलं, त्याचं सांगा आम्हाला काय झालं ते परंतु पहिल्यांदा. एका बाजूला आज राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठंतरी शेतकऱ्याच्या प्रश्नाचंही राजकारण होत आहे आणि बिचारा ह्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपण सगळ्यांनी विचार करून खऱ्या अर्थानं याच्यातून मार्ग कसा निघेल बस तोच काढणार नाही. सदाभाऊ जरा ऐका, हा रियालिटी ऐका. समर खडस चांगलं सांगतील. समर खडस हाच फायदा मिळतो. नाही नाही, सदाभाऊ काय बोलणार आहे? चर्चा करा, सोबत या, मार्ग काढू. नाही नाही, समर खडस काय झालंय माहिती का? मधल्या मध्ये भाजपचं फावतंय, मुख्यमंत्र्यांचं फावतंय. म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा त्यांनी गृहीत धरलेला आहे. शिवसेनेला पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा करायला तयारच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं फावतंय, वेळ ऑटोमॅटिक निघतोय. मला सदाभाऊ जे बोलले त्याच्यावर एकच सांगायचं किंवा नीलमताई सुद्धा ज्या बोलल्या, म्हणजे आता जो सगळं आपली गरम गरम चर्चा झाली की राजकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का करू नये? राजकारण फक्त बाबरी मशिदीच्याच प्रश्नावर करावं काय? बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का करू नये? या देशातला 60% समाज ज्या व्यवसायावर आहे त्या प्रश्नावर राजकारण का करू नये? राजकारण सकारात्मक पण असतं आणि नकारात्मक पण असतं ना. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर सकारात्मक राजकारण होत असेल तर का करू नये? सदाभाऊ खोत आज ज्या खुर्चीवर बसलेत ती राजकीय चळवळीत आलेले आहेत म्हणून बसलेत ना. ती चळवळ कुणाची होती? अराजकीय होती काय? राजकीय चळवळ केली म्हणून आज मंत्रिमंडळात गेले ना. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही लोक राजकारण करत आहेत, त्या वाक्याला मुळातच काही अर्थ नाही. आणि म्हणून मला म्हणजे जे
आज नीलमताईंना त्यांनी काही अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. राजकारणामध्ये तुमच्या पक्षाची जी चौकट असते त्या चौकटीच्या अंतर्गत तुम्हाला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात. परंतु प्रश्न असा आहे की जर शेतकऱ्यांचा मुद्दा खरोखरच ज्यांना जेन्युइन वाटत असेल ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक राजकारण करतील. आणि जर ते असं आहे, राजकारणात वेगवेगळ्या कॉन्ट्राडिक्शन्स असतात, त्यातली प्रमुख कॉन्ट्राडिक्शन कोणती हे तुम्हाला ठरवावं लागतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कॉन्ट्राडिक्शन जर प्रमुख वाटत असेल तर ट्रिपल तलाक पासून ते बाकीचे सगळे मुद्दे तुमचे गळून पडतील आणि त्या विषयावर तुम्ही एकत्र या. ती जर वाटत नसेल तर मग वेगवेगळ्या गोष्टी आहेतच. कोणाला नाही मला थोडंसं बोलू द्या. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की हा प्रश्न किती कळीचा वाटतो हा मुद्दा आहे. या देशामध्ये कशा पद्धतीचं राजकारण होणार, या देशातल्या गरिबांचं राजकारण होणार, शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, कामगारांचं राजकारण होणार, की या देशामध्ये धर्मावर आधारित वातावरण तयार करून, आभासी प्रतिमा तयार करून इथल्या मोठ्या मोठ्या भांडवलदारांना 25,000 कोटींपासून ते 8 लाख कोटींपर्यंतची कर्जमाफी देण्याचं राजकारण होणार. हा कळीचा मुद्दा आहे. या मुद्द्यावरती जर राजकारण करायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ते याच्या आधीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं का? माझं असं मत आहे, नाही केलं. पण तुम्हाला काही नवीन करायचंय का हा मुद्दा आहे ना. तर ठीक आहे, मी नीलमताईकडनं याचं उत्तर घेणार आहे आणि सदाभाऊ खोत यांच्याकडनं पण उत्तर घेणार आहे. आणि आपले जे 2 शेतकरी प्रतिनिधी आलेले आहेत, अजित नवले आणि संजय पाटील, यांनाही बोलतं करणार आहे. बीजी कोळसे पाटील आहेत, त्यांनाही बोलायचं आहे. पण ब्रेकवर जाता जाता आपला पुन्हा प्रश्न बघा. देशातला पहिला शेतकरी संप महाराष्ट्रात होणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 85% लोक म्हणतायत होय, देशातला पहिला संप, स्वतंत्र भारतातला पहिला संप महाराष्ट्रात होणं हे भाजप सरकारचं अपयश आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. नीलमताई, समर खडस यांनी जे प्रश्न उपस्थित केले की शिवसेना दुहेरी भूमिकाने वागते, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वेगळं आणि सत्तेच्या दारात वेगळं. मला काय वाटतं, पहिली गोष्ट की सर्व प्रश्नांच्यावरती एकत्रित पक्षाची भूमिका असते. त्याच्यामुळे ट्रिपल तलाक कमी महत्त्वाचा आणि राम मंदिर कमी महत्त्वाचं असं काही नाही. पण उद्या वेळ पडली तर मी असं म्हणेन की ती वेळ कुठली योग्य ते उद्धवजी सांगू शकतात. ते काय आशिष जाधव इथून डिक्टेट करू शकत नाही. तरी कोणी सांगू शकतो की आता वेळ आली आहे निर्णय घ्यायची, नाही तर हातातलं सगळंच जाईल. नाही, हातातलं सगळं मुळात शेतकऱ्यांच्यासाठी काय माहिती आहे का, मुळामध्ये तुम्ही एक फार सत्य बोललात बरं का, की आम्ही कधी बाहेर पडतोय. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, जनतेचे प्रश्न, स्कॅमच्या निर्णयापेक्षा काही लोकांना, काही पक्षांना फक्त सरकार पडण्यासाठी सर्व कळवळा आलेला आहे. आणि राष्ट्रवादी आहेच त्याच्यामध्ये, काँग्रेससुद्धा आहे. कारण विधानसभेमध्ये आम्हाला काँग्रेसचा आवाज ऐकूच येत नाही. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतोय, आपण ऐकतोय कानाने किती मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे लोक भूमिका मांडतात सभागृहामध्ये, हे आपण सर्व गोष्टी पाहतोय. त्यामुळे समोरचं जे म्हणणं आहे की आमच्या हेतूबद्दल जी शंका घेतली जाते, पण याच्यावरती वारंवार आम्ही सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आग्रही आहोत. पूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही काम केलेलं आहे. आणि मला खात्री आहे या संदर्भामध्ये की भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जी पडेल ती किंमत देण्यासाठी शिवसेना तयार आहे, हे मी या ठिकाणी सांगते. कोणती वेळ योग्य ते माननीय उद्धव ठीक आहे, योग्य वेळेचाच प्रश्न आहे. कर्जमाफीची योग्य वेळ कधी, शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडायची योग्य वेळ कधी, राष्ट्रवादीनं स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी पुन्हा निवडणुकीसाठी काम करण्याची योग्य वेळ कधी. त्यामुळे योग्य वेळ ती येतच नाहीये. मी जातोय अजित नवले यांच्याकडे. अजित नवले, मुख्यमंत्री जे आज म्हणालेले आहेत की या शेतकरी संपाच्या आड काँग्रेस राष्ट्रवादीची हिंसा घडवून आणण्याची इच्छा आहे किंवा तसा डाव आहे, हे जे मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेले आहेत, त्यामुळं जे शेतकरी संपावर गेलेले आहेत, जे आज रस्त्यावरती आहेत, त्यांचा अपमान झाला असं वाटतंय का? नक्कीच तो अपमान झालेला आहे. शेतकरी आज पक्षाच्या सीमारेषा ओलांडून काही काम करू पाहत आहेत. झेंडे बॅनर बाजूला ठेवून सगळी शेतकऱ्यांची पिढी एकत्र येऊन आंदोलन करू पाहते आहे. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्यांचं हे जे काही स्टेटमेंट आहे हे एक मोठं राजकारण्याचं स्टेटमेंट आहे. मला आपल्याला जरा विनंती अशी करायची आहे की आत्ताची जी चर्चा झाली खूप सुरेख चर्चा झाली आणि मला आपलं अभिनंदन करायचं आहे की आपण ह्या सगळ्या राजकीय पक्षांना बोलतं केलं, महाराष्ट्रांच्या पुढे यांचा चेहरा आणला. हे वस्तुस्थिती ही आहे की काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे,
शिवसेना आहे आणि भाजप आहे, हे सगळ्या पक्षांची धोरणं ही दिखाऊ स्वरूपात फक्त शेतकऱ्यांच्या बाजूची आहेत. यांचं राजकारण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे आज सिद्ध झालेलं आहे. शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय, संपावर गेलाय, ऐतिहासिक संप आहे. रात्रंदिवस शेतकरी पहारा देत आहेत. शहरांचा पुरवठा तोडण्यासाठी आज शेतकऱ्याची नवी पिढी ही जागरूकपणाने रस्त्यावर उतरली आहे. आणि हे पक्ष बघा स्वतःची खुर्ची मात्र सोडायला तयार नाहीये. हे काय म्हणतायत निलमताई, आता मी ऐकलं त्यांच्याबद्दल मी आदर करतो, पण ते काय म्हणाल्या, त्या खुर्ची सोडायला तयार नाहीयेत. काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले खुर्ची सोडायला तयार नाहीयेत. ते फक्त एवढंच म्हणतायत की आमचा पाठिंबा आहे. शरद पवार मोठे नेते आहेत, पण शरद पवारांनी सुद्धा शिवसेनेनं पाठिंबा जर काढून घेतला तर मी पाठिंबा देणार नाही असं निसंदिग्धपणाने सांगितलंय. काय नाही हे सांगितलं, हे सांगितलंय. नाही हे माझ्याच इंटरव्ह्यू मध्ये पहिल्यांदा ते म्हणाले की मी लिहून द्यायला तयार आहे की शिवसेनेनं जर का पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारला पाठिंबा देणार नाही. पण त्यासाठी उद्धव ठाकरे हे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बरोबर राज्यपालांना जाऊन भेटतील, तसं संयुक्त पत्र देतील, पण ते काही झालंच नाही. मला माफ करा, शरद पवारांच्या ह्या स्टेटमेंटवर ग्रामीण महाराष्ट्राचा विश्वास नाही. मी नम्रपणाने आपल्याला सांगतो, त्यांनी यावं आणि त्या पद्धतीची कृती करावी. त्याच्यामुळे त्यांच्या या स्टेटमेंटवर विश्वास नाही. त्यांनी या सरकारला पाठिंबा दिलेला होता, त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार अस्तित्वात आलेलं होतं. अद्याप त्यांनी त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारला छुपा पाठिंबा देऊ नये? बिलकुल देते आहे. स्थानिक पातळीवर आम्ही हा अनुभव घेतो आहे. आणि मोदी येतात ना, बारामतीला येतात आणि त्यांचं अभिनंदन करतात आणि शरद पवारांच्या सल्ल्यानं मी राजकारणात आलो सांगतात. यापेक्षा दुसरा काय पुरावा तुम्हाला यांच्या युतीचा द्यायचा आहे? निलमताईंनी मगाशी जे सांगितलं, मला त्यांचं खरोखर आता मला म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांची जी समज आहे शिवसेनेची ती त्यांनी खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल व्यक्त केली आहे. ते काय म्हटले, शेतकऱ्यांचा जो आज तोट्यात आहे ते कशामुळे तोट्यात आहे म्हटले, तर व्यापाऱ्यांच्या आणि या सगळ्या दलालांच्या लुटमारीमुळे तोट्यात आहे. अहो ते तोट्यात आहेतच, पण तेवढं एकमेव कारण आहे असं जर शिवसेनेचं म्हणणं असेल, तुमचं म्हणणं असेल, तर तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न समजलेले नाहीत हे मला सांगू द्या. कारण हा जो काही शेतकरी आज तोट्यात आहे तो काय निलमताई हे जरा समजून घ्या. करदात्यांकडून जो पैसा प्रचंड प्रमाणात गोळा होतो त्या पैशातून हे सरकार वारंवार अनुदानानं स्वस्त झालेला परदेशी माल अव्वाच्या सव्वा किमतीनं आणून या भारतातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडत आलेला आहे. करदात्यांच्या पैशातून शेतकऱ्यांचे भाव पाडायचे आणि त्यातून शेतकऱ्याला खड्ड्यात घालायचं, त्यातून कर्जबाजारी करायचं, त्यातून शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावायच्या. सरकारच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे आणि अर्थातच त्याच्या जोडीला या दलालांच्या बरोबर केलेल्या यांच्या साठगाठीमुळे शेतकरी तोट्यात आलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या पक्षांचं शेतकऱ्यांच्या बद्दलचं धोरणच एकदा तपासलं पाहिजे. काय माहिती माझ्याबद्दल गैरसमज पसरवतात. ते बोलले म्हणून शरद पवारांचे आक्षेप काय आजचे आहेत का? नाही पण याच्यावर किती वेळा उत्तर घ्यायचं राष्ट्रवादी? पण माझ्या त्याला काय माहिती, तुम्ही असं गैरसमज पसरवता ना. तुम्ही शरद जोशींच्या कुठल्या कार्यक्रमाला काय पाहिलं होतं? सदाभाऊ, तुम्ही आता सरकारमध्ये स्थिरावलेला आहात, तुम्ही काही उर्मटासारखं बोलायचं, स्वतःला काही जाण नाही, काही नाही, काय बोलताय? तुम्हाला तरी ही व्यापारी दलालाची साखळी सांगू नका आम्हाला, आम्हाला स्वतःला माहिती आहे प्रत्येक गोष्ट. आज आम्ही 30 वर्ष लावली टाळायला चॅनलवरती म्हणजे सगळं ज्ञानप्राप्ती झाली. तुम्हाला असं नाहीये, समोरचे लोक सुद्धा असं आक्षेप रोजचेच कारण नसतं गैरसमज पसरवायचं आणि स्वतः उद्या निवडणुकीत उभे राहिलेले दिसतील. या राज्यातल्या शेतकऱ्याला हा खऱ्या अर्थानं दलालांच्या साखळीतनं मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला. सभागृहामध्ये हे विधेयक आलं, निलमताईसह सगळ्यांनी आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि त्यावेळी सगळ्या मार्केट कमिटी आमच्या अंगावर आल्या. त्यावेळी हे नवले तिथं नव्हते आले रस्त्यावरती बोलायला. आज जे मोठ्या मोठ्यानं बोलत आहेत त्यावेळी आम्ही सामोरे गेलो, व्यापाऱ्यांच्या सामोरे गेलो. एवढाच नाही तर हे सरकार शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन आम्ही उभा केलं. या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही गेलो. कृषी खात्याच्या बैठका शेतकऱ्याच्या शेतावर घेतल्या. म्हणजे या ठिकाणी आम्ही काम करत आहे, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहे, आम्हाला शेतकऱ्याची जाणीव आहे. शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, तर त्याला कसा देता येईल ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहे. म्हणून तर ऊसाची FRP बिन मागता 250 रुपये वाढ झाली यावेळी.
अगदी ऊसाचा खरेदी कर बजेटमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी माफ केला. बजेटमध्ये 700 कोटी रुपये माफ केलं. हे पहिल्यांदा इतिहासामध्ये घडलं. कारण आमच्यासारखी माणसं इथं आम्ही सगळे बसून शेतकऱ्याच्या प्रश्नावरच शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल ही भूमिका घेत आहे. आणि आत्तासुद्धा या संपामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा आदर करतो. राजकारणाच्या पलीकडं हा शेतकऱ्याला आपल्याला बरोबर घेऊन शेतकऱ्याचा प्रश्न कसा सोडवता येईल ही भूमिका आजही राज्य सरकारची आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री वारंवार म्हणत आहेत की आम्ही चर्चा करायला तयार आहे, आपण बसूया, सगळे एकत्रित येऊया, हातात हात घालून हे राज्य उभा करूया, ही भूमिका आजही मुख्यमंत्र्याची आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सदाभाऊ ती FRP 250 केला आणि साखर आयात केली आणि अख्खा उद्योग डब्यात घातला. आता निर्यातीला बंदी घातली, त्याचं काय? कुठनं द्यायचं FRP सांगा? कसं 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 हे केलं सांगा. अगदी बरोबर. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 1 नंबरवरती आहे की 99% FRP महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलेली आहे. जे समर खडसे यांना समजलंय ते या सरकारला कधी कळणार आहे? हा सदाभाऊ उत्तर द्या. तुम्ही म्हणताय हे केलं ते केलं, मग शेतकरी संपावर का गेलाय? रस्त्यावर का इथे एवढा उद्रेक करतोय? नाही नाही, अशी जी मला बोलू द्या. नाही संजय पाटील तुम्ही थांबा जरा. शेतकऱ्यांना आता आपल्यासोबत ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील सदाभाऊंना उत्तर द्या. सदाभाऊंनी जे जे दावे केले, सरकारने हे केलं ते केलं आणि शेतकऱ्यांना एवढं दिलं, हे तुम्हाला पटतंय का? मी असं आशिषजी जे आम्ही काही करत नाही, इथं येऊन आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी असंच बसलो, हा आरोप आहे, हा चुकीचा आहे. FRP न देणाऱ्या किती साखर कारखान्यावर सरकारने कारवाई केली? घरातच जन्माला आलोय. आयात निर्यात धोरणच चुकीचं घेतलं ना. FRP कुठनं आकाशात नाही येणार काय? त्या ऊसाची साखर होऊन ती साखर विकली गेल्यावरच तर शेतकऱ्याला पैसे मिळणार. त्या साखरेचे जर भाव त्यांना नीट मिळाले तर ते FRP मिळेल ना. त्या साखरेच्या भावाबाबतचं धोरण काय सरकारचं? हा रघुनाथ दादा बोला. हे बघा, आता जर सदाभाऊंनी साखरेचा विषय काढला, त्याच्यासाठी आज आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध आहे आणि ती कालच्या राज्य सरकारने आमच्या ऊस दर नियंत्रण समितीमध्ये दाखल केलेली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होत होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये जरी क्षेत्र जास्त असलं तरी साखरेच्या बाबतीत उत्तर प्रदेशचा 2 नंबर लागत होता. आता 15-16 साली महाराष्ट्रामध्ये साखर जी तयार झाली 84 लाख टन तयार झाली, हे लक्षात घ्या. 15 जो गळीत हंगाम झाला त्या गळीत हंगामामध्ये 84 लाख टन साखर ही महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये 64 लाख टन तयार झाली. आता 16-17चा जो हंगाम संपला त्या हंगामामध्ये महाराष्ट्राची आकडेवारी घ्या, फक्त 41 लाख टन झाली आणि उत्तर प्रदेशची लिहून घ्या अशी 64 लाख टनावरनं 84 लाख टन झाली. आता जे काही FRP वाढवले म्हणून टिमकी वाजवली, हे आज SAP जो उत्तर प्रदेशचा आहे तो 3200 रुपये आहे. 9.5% रिकव्हरीला उत्तर प्रदेशमध्ये 3200 रुपये FRP दिला जातोय. उलट महाराष्ट्रामध्ये गेली 3 वर्ष या भाजपच्या सरकारने भाव वाढवले नाही, फक्त 2300 रुपये दिले. 2300 आणि 3200 टनामागे 900 रुपये महाराष्ट्रात कमी आहे आणि याचा परिणाम साखर महाराष्ट्राची निम्म्यावर आली आणि उत्तर प्रदेशने दर वाढवून दिल्यामुळे 64 लाख टनाची 84 लाख टन झाली. आज उत्तर प्रदेश क्षेत्राच्याही बाबतीत आणि साखरेच्याही बाबतीत आज पहिला नंबर आहे. दुसरा मला विचारायचं आहे सदाभाऊला, 1 लाख कोटीची बुलेट ट्रेन तुम्ही आणायला लागले आणि ती पण अहमदाबाद ते मुंबई 8 डब्याची गाडी, 500-800 हजार माणसं बसतील आणि त्याच्यासाठी 1 लाख कोटी 25,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे त्याच्यामध्ये. आणि ज्याला काही पुळके आल्यात शेतकऱ्यांचे आणि जे काही यात्रा काढतात सगळे, याला कुठे विरोध होतो का? अशाला पाहिजे बुलेट ट्रेन. कोण बसणार आहे त्याच्यामध्ये? महाराष्ट्राला लुटणारे गुजराती सगळे संपत्ती लुटून घ्यायला येणार आहेत का इकडे? ते अहमदाबाद ते मुंबई असंच का झालं? हे जे काही सगळे प्रश्न आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये लढतायत आणि हे प्रश्न आजच्या संपाला जबाबदार आहेत. लक्षात सदाभाऊ रघुनाथ दादा जे म्हणाले ते, आणि दुसरं आज मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत काय म्हणाले की दुधाचं राजकारण मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने केलं, स्वतःचे ब्रँड मोठे केले,
त्यांच्या डेऱ्या मोठ्या केल्या आणि महानंदाचा ब्रँड हा धुळीस मिळवला. आणि महानंदाच्या अध्यक्षा कोण आहेत आज? तिथं कोणी एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी खडसे यांना अपॉइंट केलं. अरे तुम्ही सुद्धा त्याच मार्गाने चालला आणि मागच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला किती दोष देणार? सदाभाऊ, मी मूळ प्रश्न आहे आशिषजी तो आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा असेल किंवा कर्जमाफीचा असेल. आणि खऱ्या अर्थानं पूर्वी ज्या काही चुका झाल्या त्या होऊन गेल्या, परंतु आता सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचे आहेत. आणि म्हणून पूर्वीचे लोक अनेक आंदोलन उभा राहिली, कधी चर्चेला बोलवत नव्हते किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सामोरे गेलेले नव्हते. हे सरकार काही पर्याय पायाभूत सुविधा शेतीमध्ये देत आहेत, शेतीमध्ये गुंतवणूक करत आहे, पण त्याचबरोबर राहिलेल्या प्रश्नसुद्धा शेतकऱ्याचा सोडवायचा प्रयत्न सरकारचा प्रामाणिकपणानं आहे. आणि निश्चितपणाने या राज्यातल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले जातील, हे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी. ठीक आहे सदाभाऊ, सरकार प्रयत्न करतंय, शेतकऱ्यांबरोबर चर्चा करेल असं तुम्ही म्हणताय. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी शेवटी बीजी कोळसे पाटील यांच्याकडे येणार आहे. मला त्यांना हेच विचारायचं आहे की अशा पद्धतीनं त्रागा करत शेतकरी संपावर जाणं हेच मुळात तुमच्या आमच्या समाजासाठी चांगलं आहे का, की शेतकरी इतका वैतागणं, हे मी त्यांना विचारणार आहे. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. देशातला म्हणजे स्वतंत्र भारतातला पहिला शेतकरी संप महाराष्ट्रात होणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 97% लोक म्हणतायत होय, हे भाजप सरकारचं अपयश आहे. महाराष्ट्रातच हा शेतकऱ्यांचा संप पहिल्यांदा होणे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी बीजी कोळसे पाटील त्यांच्याकडे जातोय. बीजी कोळसे पाटील, शेतकरी संपावर जाणं हे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी व्यवस्थेला पटणारं नाही आहे, की आपला शेतकरी ज्याला आपण बळीराजा म्हणतो, अन्नदाता म्हणतो, तो जर का संपावर जाणं हे कसं काय? म्हणजे एवढा तो सरकारच्या किंवा सरकारी यंत्रणेच्या विरोधात गेलाय की त्याला संपाशिवाय पर्यायच नाही. तू आता मला आल्यापासून बोलू दिलेलं नाही. जर बोलू देणार असेल तर आता ऐक माझं. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान होणं आणि फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी कुठली नाही. म्हणजे आता जे आमचे पाटील म्हटले, रघुनाथ पाटील, हे बळीचं राज्य वामनाने कसं कॅप्चर केलं आहे आणि वामन कसा आता आमच्या बोकांडी बसला हे दिसतंय. आणि आता काय झालं आहे की ठीक आहे, काँग्रेसची चुका झाल्या, राष्ट्रवादीची चुका झाल्या, पण तुम्ही आता तुमच्या जाहीरनाम्यात जे कबूल केलं ते तुम्ही कुठे गेला? सदाभाऊ, तुमचा बिल्ला दिसतोय आम्हाला शेतकरी संघटनेचा. तुम्ही जाऊन तुळजापूरला शपथ घेतली कर्जमुक्तीची, की हे ऋणमुक्त करण्यासाठी मी आता इथून निघालोय. अरे तुमच्या तोंडातून शब्द येत नाही. अरे तुम्ही आणि पाशा पाटील किंवा असे जे पाशा पटेल वगैरे लोक आहेत ना, त्यांनी आमच्या चळवळी अशा संपवल्या. अण्णा हजारे त्यातले एक तसेच आहेत, की कुठलीही चळवळ उभी राहण्याच्यासाठी तुम्ही जाऊन खंडीच्या वर्णात मुतता आणि पुढे जाऊन सत्तेत जाऊन आम्हाला शिकवता की हे करा ते करा. तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे सगळ्यांनी. आज आम्हाला नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान झेलावा लागतोय आणि देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री झेलावा लागतोय. त्याचं कारण तुम्ही सहकाराला अहो, सहकार्याने महाराष्ट्रात खूप केलं. मी स्वतः मजुरी करत होतो 4 वर्ष. सहकार्य आला म्हणून मी शाळेत आलो, म्हणून तुमच्याशी भांडायला आलो. त्यामुळे सहकार्याने खूप काम केलं. परंतु तुम्ही आणि शेट्टीने पहिल्यांदा ह्या साखर कारखान्यांच्या बाबतीत एक दुजाभाव केला. आणि इथे आत्ता मी अधिकारी देऊन मला संधी दिली तर तो अधिकारी म्हणतो की पहिल्यांदा महाराष्ट्राला देशातल्या राजकारणात महाराष्ट्रातला सहकार संपवायचा आहे, दूध डेऱ्या संपवायच्या आहेत, शिक्षण संस्था संपवायच्या आहेत महाराष्ट्रातल्या, देश सोडून द्या बाजूला. हे सगळं पहिल्यांदा आम्हाला संपवायचं आहे, महाराष्ट्र आम्हाला साफ करायचं आहे. ही तुमच्या सरकारची पॉलिसी आहे आणि ह्या पॉलिसीला तुम्ही जाऊन समर्थन देत आहे. कसलं मंत्रीपद आहे ते? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही बघा तुम्ही काय म्हणतो ते, की या देशामध्ये कधीच श्रमिकांना किंमत मिळालेली नाही, पण वामनाच्या राज्यात तर कधीच होणार नाही. आणि हे जेव्हा आम्ही ओळखलं आहे तेव्हा शेतकरी आमचे सगळे चिडलेले आहेत.
त्यांनी सगळं आत्तापर्यंत पोटात घातलेलं आहे. आता ते शेतकरी तुमचं कोणाचं ऐकण्यास तयार नाहीत. मी तुमच्या आशिषच्या माध्यमातून पुन्हा सर्व शेतकऱ्यांना सांगतो की साला मरा, पण आता संप मागे घ्यायचा नाही. आम्ही कधीतरी एकदा तरी आपण मला म्हणाले या सगळ्यांना हे काय धडा शिकवला मला पाहिजे. एक मत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बीजी कोळसे पाटील, नाही, मला- तुला काय आक्षेप घ्यायचा आहे नीलमताई? मला घेऊ दे आक्षेप, पण मला बोलू दे. शेतकऱ्यांना सल्ला म्हणाले नाही 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 नाही. असं संप चिघळवा असं आवाहन आपण करता कामा नये. नाही, पण सदाभाऊ खोत, शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच आहे. सदाभाऊ खोत, नाही नाही, संप संप संपला नाही चिघळवा पाहिजे. असं आपण आवाहन करता कामा नये. सदाभाऊ खोत, ग्राहकांनी एकत्र आलं सदाभाऊ खोत, प्रश्न हाच आहे शेवटी. या सरकारची जर का इच्छाशक्ती नसेल कर्जमाफी द्यायची, वेळेत द्यायची नसेल, तर तुम्ही मंत्रीपद का सोडत नाही? तुम्ही शेतकऱ्यांमधून मंत्री झालेला आहात, आता शेतकऱ्यांसाठीच तुम्ही मंत्रिपदाचा त्याग करू शकत नाही? अहो आशिषजी, शेतकऱ्यासाठीच या ठिकाणी मी आलेलो आहे. शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे. मंत्रिमंडळातले माझे सहकारी शेतकरी कुटुंबातूनच बरेच अंश आलेले कर्जमाफी आहेत कधी होणार आणि ते सांगा हा फक्त. प्रश्न शेतकऱ्यांचा निश्चितपणानं आम्हाला सोडवायचा आहे. कर्जमाफी म्हणून कधी बीजी कोळसे होणार तेवढं पाटलांच्या सांगा ना. विषयी, गेले 7 मला अधिवेशनात आदर आहे. विचारतोय. परत नाही ताय, कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्हीच करणार आहे. तुम्ही तिची चिंता करू नका. कारण तुम्ही काय करून ठेवलं या महाराष्ट्राला आम्ही काय माहित केलं ते आहे. आम्हाला माहिती आहे. आता आम्ही काय त्यामुळे केलं ते तो- सांगा. त्यांनी काय केलंय? त्यांनी भाजपचं सरकार आणलंय. माहित आहे निश्चितपणानं. राष्ट्रवादीच्याच पाठिंब्याने सरकार आलंय. सरकार आणलंय. कारण आता तुम्हाला दुसरं काय तुमच्या हातात आता भांडवल नाही, म्हणून तुम्ही सरकार कशा पद्धतीनं सरकारला दुसणे देता येतील त्याच्या सदाभाऊ, मागे सदाभाऊ, आपण एकच स्वतः मिनिट, एकच मिनिट. शोधत सदाभाऊ, आहे. प्रश्न असा तुमच्यावर आहे. लोकांचा विश्वास नाही. सदाभाऊ. आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे. सदाभाऊ, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. बघा, शेतकऱ्यांचं एक पोरग शेतकरी चळवळीतून उभं आलं, पुढे आलेलं नेतृत्व, मंत्री होतो पहिल्यांदा, मंत्री झाला आणि त्याच्या काळात शेतकरी संपावर जातोय. तो देशात पहिल्यांदा. हे दुर्दैव. हे वेदनादायी नाही का तुमच्यासाठी? नाही, म्हणून आशिषजी मी इथं आल्यानंतर माझ्या अगोदरही काम चालू होतं. मी आल्यानंतर इथं फक्त शेतकऱ्यांचाच विचार केला, त्याच्या बाजूनच सरकार निर्णय कसे गेले या दृष्टीनं आम्ही इथं आल्यानंतर प्रयत्न करत बसलेलो आहे. आम्ही काही वेगळं करत नाही आणि निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या दिशेकडे हे सरकार कर्जमुक्ती म्हणजे त्याच्या गळ्याचा फास झाली अशा पद्धतीने झालंय. शेतकऱ्याला दिलासा त्याला असं वाटतं की काय, तुम्हाला काय म्हणायचं? 2019 ला मतदानाच्या पूर्वी करणार आहात का असं विचारते मी त्यांना. करणार ते. कारण फार महत्वाचं आहे. मला एक नाही नाही, नीलमताई म्हणतात त्यांना माहिती नाही, आहे. मला- नीलमताई, मला कधी माहिती आहे. करणार मला आहे? एक- नीलमताई, नाही नाही, तुम्ही म्हणालात करणार हो, आहे. हो, मला माझा कर्जमाफी करणार आहे. हो, हो. माझा राजकीय अंदाज तुम्हाला सांगते की मला असं वाटतं की पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये निवडणुकांच्या अगोदर ज्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा संदर्भामध्ये आणि ते मोदींच्या तोंडून करतील. सरकार आता तुम्हाला सभेच्या मान्य आहे ना मग तुम्हाला करतील म्हणून. फक्त आमचं म्हणणं असं आहे की इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून होणं, संप होणं, लोकांचं ठिकठिकाणी अजून लाठीमार, हे असं योग्य नाहीये. लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी, कर्जमुक्ती व्हावी असे आमचे म्हणणं आहे एक. आणि दुसरं, लोक डोळे लावून बघतायत आपला शो, ठिकठिकाणचे शेतकरी बघतायत, सामान्य लोक बघतायत. तर लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठलाही ते करणार नाहीत अहंकार, स्वाभिमान वगैरे शेतकऱ्यांच्यासाठी. म्हणून मला असं वाटतं विठ्ठलाकडे म्हणतो आपण शेतकऱ्यांना सुखी ठेव, तरी पूर्ण विद्यार्थी आता पूर्ण हे असं बरोबर नाही. आपण नळावर पाण्याचे भांडे लावून उभे नाही होत. तर मला इथे सांगायचं येते की आपण, माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची आज इच्छा आहे की यामध्ये शेतकऱ्यांचा संपा जो आहे त्यांच्या न्याय्य मागण्यांना योग्य तो न्याय मिळून तर संपातून मार्ग निघावा असं माझं आव्हान आहे एक. आणि बघाशी बोलताना कोळसे पाटील यांच्या तोंडून साला शेतकऱ्यांनी घेऊच नाही मागे संप असं ते बोलले. हा साला शब्द योग्य नाहीये. मला फार वाईट तो वाटलं. मी हे माझ्या आपल्याला पद्धतीने सोबत- डिलीट करतो. ते मला ठीक आहे सांग. ठीक ते आहे. ते दानवे अनावधानानं सांगतोय. आला असेल, त्यांनी काही जाणीवपूर्वक ते काढलेलं कोळसे नाही. पाटलांनी पण बोलतात आम्ही का? बोलून चालून खेड्यातले लोक, आमची भाषा आहे ती. आम्ही बरं बोलणार. ठीक आहे ठीक आहे. शेवटी मी संजय पाटील यांच्याकडे जातो. संजय पाटील, खरंच सांगा, जर का कर्जमाफीची वेळ आलीच नाही तर या संपाचं काय होईल? सरकारनं काय केलं पाहिजे? तुम्ही आता रॅशनल बोलाल, व्यवहार्य बोलाल अशी मी अपेक्षा करतो. सरकारनं काय केलं पाहिजे की आज रस्त्यावर उतरलेला, संपात उतरलेला शेतकरी आपल्या घरी पुन्हा जाईल आणि पेरणी करेल? कारण पेरणीची वेळही आता तोंडावर आली आहे. पेरणी पण नाही. बरोबर आहे आशिषजी की आज कधी नव्हे तो या स्वातंत्र्यानंतर हा शेतकरी संपावर गेलेला आहे. आणि संपावर जात असताना या सरकारला
किंवा अनेक लोकांना वाटत होतं की शेतकऱ्यांचा संप होऊ शकत नसतो, आम्ही तो मोडून काढू किंवा त्यांना पाठिंबा मिळू शकत नसतो. परंतु आज जर आपण बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा उत्स्फूर्तपणे, विशेषतः शेतकऱ्यांची तरुण मुलं, 20-30तली मुलं ही उत्स्फूर्तपणे ह्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. हजारो दूध संस्था, हजारो दूध डेअऱ्या आज बंद आहेत. आज मुंबईला पश्चिम महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून, उत्तर महाराष्ट्रातून एकही टँकर दुधाचा आलेला नाही, भाजीपाला आलेला नाही. उद्यापासून हा संप आणखी तीव्र होऊ शकतो. अशी जी आज सरकारनं आजपर्यंत जरी त्यांनी काही दुर्लक्ष केलं असेल, काही दखल घेतलेली नसेल, परंतु आज त्यांनी तात्काळ या विषयाची दखल घेतली पाहिजे. त्यांचं कोण थिंक टँक आहे त्यांनी एकत्र बसलं पाहिजे, अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे आणि काय ह्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. आमची पहिली मागणी आहे की तुम्ही तात्काळ कर्जमाफी या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा आणि इतर काय मागणी आहेत. परंतु ही जी कर्जमाफीची मागणी आहे ती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन, मग शिवसेनेला असेल किंवा इतर सगळ्यांना असेल, आम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, विश्वासात घेऊन त्यांनी तात्काळ घोषणा केली पाहिजे कर्जमाफीची, तरच हा संप मागे हटू शकतो. आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबाबतीत मात्र चर्चा पुढच्या चालू राहतील. आपण त्या सकारात्मक चर्चा आम्ही त्यांच्याशी सहकार्य करायला तयार आहे. परंतु जोपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा हे मुख्यमंत्री घोषणा करत नाहीत तोपर्यंत या राज्यातला पेटवून उठलेला शेतकरी मागं हटणार नाही. अशीच जी तुम्हाला सांगतो, एक मुद्दा राहिला माझा, एक फक्त तुम्हाला सांगतो, मागाशी बोलता बोलता कोळसे पाटील साहेबांनी आमच्या मुलींच्या आत्महत्येचा विषय काढला. खरी गोष्ट आहे, आज लग्न होत नाही म्हणून आमच्या मुली आत्महत्या करतायत. बापांचं कर्जबाजारीपणा किंवा घरातलं दारिद्र्य पाहून त्यांना आपल्या लग्नासाठी आणखी बापाला कर्जबाजारी करण्यापेक्षा आपला जीव संपवलेला बरा, अशा विचारात या मुली आहेत. अशी जी याच्यापेक्षा सुद्धा एक भयानक गोष्ट या ग्रामीण भागामध्ये आहे, या मुलींची तर लग्न होतच नाहीत हुंड्याला पैसे नसल्यामुळं, परंतु ग्रामीण भागामध्ये आज तरुण मुलांची सुद्धा लग्न होत नाहीत. माझं अतिशय लहान गाव आहे, त्या गावामध्ये आज 72 मुलांची लग्न जमत नाहीत, 25, 27, 28. ठीक आहे. प्रश्न तोच आहे, शेतीचा व्यवहार हा आतबट्ट्याचा झालेला आहे. शेतीतून नफा तर सोडा, तोटा पण सहन करणं इतपत कमाई होत नाही. 100 रुपये लावले तर 60 रुपये सुद्धा निघत नाही. ही आजची व्यवस्था झालेली आहे. म्हणूनच शेतकरी नाराज आहे की सरकारी मदत आपल्याला कुठल्याच टप्प्यावरती मिळत नाही आहे. सरकारनं विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावरती दिसतोय तो वेळीच आवरला पाहिजे. त्याचं राजकारण होता कामा नये, हीच अपेक्षा आहे. आज संपाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी जी काही वक्तव्य केली त्यामुळं हा संप चिघळण्याची शक्यता आहे. कदाचित उद्या परवा मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आल्यावरती ते शेतकऱ्याच्या दारात जातील, संपकऱ्यांच्या पुढ्यात जातील आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा धरूया. आज इथंच थांबूया. सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की ते इथं आलेत, ते बोललेत, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपवतो. जाता जाता आपला प्रश्न बघा. देशातला पहिला शेतकरी संप महाराष्ट्रातच होणे हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 98% लोक म्हणतायत होय, देशातला पहिला संप, स्वतंत्र भारतातला पहिला संप महाराष्ट्रातच होणे हे भाजप सरकारचं, हे देवेंद्र फडणवीस सरकारचं अपयश आहे. आज इथंच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्रवर.